ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमजं सर्वदेश साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त. केल्याने होतं आहे रे आधी केलेची पाहिजे, यत्न तो देव जाणार. गेल्या वर्षीपासून किरण पेठच्या मनात आलं की आपण जेव्हा ज्ञान सैनिक संघाचे ज्ञान सैनिक म्हणून काम करणार आहोत, तर त्याच्यासाठी आपण जेव्हा समाजामध्ये काहीतरी करा असं सांगायला जाणार आहोत, तेव्हा आपण पहिल्यांदा काहीतरी केलं पाहिजे. आधी केले मग सांगितलं. मग आता आपण 2-3 दिवस ऐकतोय की किमान वाढदिवसाच्या दिवशी तरी काहीतरी करावं. तर तेच सूत्र त्यांनी हाताशी धरलं आणि शंकराचार्य जयंती आणि आजचा जो दिवस आहे, आजची जी तिथी आहे ती त्यांच्या चिरंजीवांचा जन्मदिवस आहे. मग चिरंजीवांचा जन्मदिवस आणि शंकराचार्य जयंती असा दुग्ध शर्करा योग धरून ही प्रवचनमाला सुरू झालेली आहे. आणि आज खरोखर काटा भरतोय अंगावरती. खूप उत्तम योग आहे. कारण का मी वर्षभर याची वाट बघतोय गेल्या वर्षीपासून की गुरुजी येणार, गुरुजी येणार, गुरुजी येणार. गुरुजी अर्ध्या वाटेत आलेले गेल्या वर्षी. अडचणीमुळे त्यांना परत जायला लागलं. म्हणजे त्यांचा काही दोष नव्हता त्याच्यामध्ये. तर यावर्षी गुरुजी इथे आलेले आहे. किरण जे गुरुजी 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 म्हणत असतात ते हरिदास यशवंत गुरुजी यांचं आपण शब्दसुमनांनी स्वागत करूया. तसंच आपण टाळ्या वाजवून चिरंजीव मिहीर याला वाढदिवसाचे शुभाशीर्वाद आणि त्याचं अभिष्ट चिंतन करूया. एकदा मिहीर आणि हा जो संवादाचा कार्यक्रम आपला चालू आहे, या उत्तम अशा परिसरामध्ये या मंडळाने पहिल्या दिवशी बोलताना बोललो होतो की हा नमस्कार करतोय मिहीर की ज्ञानसागर हे नाव आहे. आपण जग करत असतो सगळेजण, पण त्या सागरात गेलं म्हणजे डुंबायला हवं. आपण हातपाय धुवायचं काम करत असतो, डुंबायला हवं, पाणी अंगावर उडवायला हवं. आणि ज्ञानाचं पाणी आपल्या अंगावर उडवायचं, मग ते उडवायला कोणतरी हवं. आपल्याच आपल्यावरती उडवून घेण्यात काही मजा नसते. ते उडवायचं काम गेले 3 दिवस आणि आजचा 4था दिवस किरण पेठचे इथे करताय. आणि ह्या समुद्राचं पाणी उडवायचं काम करतायत. पण त्या समुद्रात आतपर्यंत जायचं असेल तर होडी लागते, तर लागते, त्याला चांगला एक नाकवा लागतो, कॅप्टन लागतो. मग आज आपल्याकडे सगळेजण आलेले. ती होडी चालवणारे कॅप्टन पण आहेत, पाणी उडवणारा मनुष्य पण आहे, सागर पण आहे, आणि आपण भिजून घ्यायला चिंब व्हायला सगळे एकत्र जमलेले दर्दी लोक आहोत. दर्दी नसणारे दर्दी लोक, ज्ञान पिपासू लोक इथे आलेले आहोत. आपला पुन्हा सर्वांचं स्वागत करतो. गुरुजींचं परत एकदा स्वागत करतो. आणि खूप चांगला म्हणजे वैयक्तिक आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने या मंडळाचे पण मी आभार मानतो की हा खूप खरंच चांगला उपक्रम या निमित्ताने हाती घेतलेले. असे चांगले चांगले उपक्रम हाती घ्यावे. निश्चितपणे यथायोग्य जे जसे तनमन धनपूर्वक जी काही सेवा करता येईल ती आम्ही करू. एवढं बोलून थांबतो आणि किरणला विनंती करतो की त्यांनी प्रतिपाद्य विषय जो आहे तो आपला मांडावा. धन्यवाद. सगळ्यांना नमस्कार. नमस्कार. सजयते सिंदूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणेव तमसां राशिं नाशयति विघ्नानां. या कुन्देन्दुतुषारहारधवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावरदण्डमण्डितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिर्देवैः सदा वन्दिता, सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं, देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. नमः परमकल्याणं नमः परममङ्गलं, वासुदेवाय शान्ताय यदुनां पतये नमः. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं
नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं जन्माद्यस्यतोऽन्वयादितरतश्चार्थेव विघ्नस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्रस्य सर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निहस्तकुहकं सत्यं परं धीमहि आपदामपहर्तां दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् शुभासारिके पूर्णवैराग्यजाते वसिष्ठापरि ज्ञानयोगेश्वरासे कवी वाल्मीकि सारिका मान्यैसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा दयान साजनी जन्मनामार्थ झाला दयाची सदा वासना मात केला दयाची सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती श्रोता वक्ता श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त लक्ष्मीनारायण महाराज की जय वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय श्लोक सांगतो रोजचा आता सगळ्यांनी माझ्या मागून म्हणा जयतु दत्तो देव संघा विपूज्यो जयतु भद्रो भद्रदो भावुके जयतु नित्यो निर्मल ज्ञान वेद्यो जयतु सत्य संगो नवद्यः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सगळ्यांना पुन्हा एकदा नमस्कार। आज माझ्या परीक्षेचा काळ आहे, म्हणजे असतोच, रोजच असतो, पण आज जरा जास्तच आहे। गेले दोन दिवस गेले 3 दिवस आपण जे काही ऐकताय त्यातली सगळी वाक्य नव्हे तर सगळे शब्द हे आम्हाला आमच्या गुरुजींनी जे शिकवलंय त्यातलं आम्ही जेवढं घेऊ शकलो आम्ही सगळेजण तेच सगळं आहे। म्हणजे कदाचित असाही प्रश्न पडू शकेल, जर गुरुजींनी शिकवताना कोणी जर का ऐकलं तर मी जे बोलतोय त्यातला हा एकही शब्द बदलत नाही असंही होऊ शकतं, पण निदान समोर जे आपल्याला शिकवलंय तेवढं तरी आपण बोलावं हे सुद्धा माझ्यासाठी खूप कठीण आहे। त्यामुळे आतापर्यंत जे काही तुम्ही ऐकलं आणि तुमच्याकडून मिळणारे जे अभिप्राय आहेत त्याच्यावरून माझ्याकडून ज्या अपेक्षा ज्या उंचावलेल्या आहेत त्याचं समाधान मी करू शकेन की नाही मला माहित नाही, पण गुरुजींच्या आशीर्वादाने आणि देवाच्या कृपेने त्याच्यासाठी प्रयत्न मात्र मी नक्की करणार आहे। कारण अभ्यास करणं हे माझ्या हातात आहे आणि तो मी करण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्या समोर तो विषय मांडतो, कारण आपल्याला संस्कृतीचं संरक्षण करायचंय आणि संवर्धन करायचंय। संरक्षण करणं म्हणजे आपण शिकून घेणं आणि संवर्धन करणं म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट कळली समजली की ती इतरांना सुद्धा न घाबरता सांगणं। मुळात धर्माविषयी संस्कृतीविषयी इतरांना सांगताना आपण मोठे कोणीतरी अधिकारी असलोच पाहिजे असा जो आपल्या सगळ्यांचा समज आहे तो जर आपण दूर ठेवूया। एखादी चांगली गोष्ट, एखादा चांगला सुविचार, एखाद्या संस्कृतीत आपण हे सगळं जे बघतोय ऐकतोय याच्यात एखादी चांगली गोष्ट जर आपल्याला कळली तर ती आपण पुढे दिली पाहिजे, पुढच्या पिढीला दिली पाहिजे। छोट्या मुलांना गोळा करून काहीतरी स्तोत्र शिकवले पाहिजे, श्लोक शिकवले पाहिजे, हा माझा नेहमी आग्रह असणार। जेव्हा जेव्हा जिथे तुम्ही मला ऐकाल त्याच्यामध्ये हे सारखं मी सांगणार की 4 मुलं गोळा करा, ज्यांचं रिटायरमेंट झालेली आहे त्यांनी आपल्या घरापासून का होईना, शेजारच्या फ्लॅट मधली का होईना, पण 2 मुलं गोळा करा आणि त्यांना रामरक्षा शिकवायला घ्या। समाजामध्ये 98% लोकांना रामरक्षा माहिती नाही ही खरी परिस्थिती आहे। मी नाही सांगत, आज बाहेर पडल्यावर तुम्ही विचारून बघा आजूबाजूला रामरक्षा म्हणजे काय माहितीये का, तर नाही माहिती लोकांना। कृष्णाच्या गोष्टी, रामाच्या गोष्टी मुलांना माहितीच नाहीये, त्या आपण सांगण्याचा प्रयत्न करूया। आणि ही सगळा धीर आपल्याला कुठून मिळणार आहे, ही हिंमत आपल्यामध्ये कुठून निर्माण होणार आहे? 2 दिवस मी सांगतो की नाही तुम्हाला, वेदांताच्या अभ्यासातून, उपनिषदांच्या अभ्यासातून आपल्याला काय मिळणार आहे, तर आपण निर्भय बनणार आहोत। आपल्याला या प्रकारची कार्य करण्यासाठी स्वधर्म, कालचं आपलं बिंदू जोडले पाहिजेत की नाही, काल संध्याकाळी आपण कुठल्या विषयावर थांबलो, स्वधर्म यज्ञ करण्यासाठी आम्हाला बळ दे, नायम आत्मा बलहीनेन लभ्य, इथे आपण शेवट थांबलो होतो की नाही काल। आपल्याला आपल्या
अंतःकरण चतुष्टय आपलं बलवान करायचंय. आपल्याला करायचंय म्हणजे काय करायचंय, आपल्याला सद्गुरूंना शरण जायचंय आणि त्यांच्यावर जबाबदारी देऊन टाकायची. ते जबाबदारी घेतात आपल्या शिष्याला बलवान बनवण्याची. आणि ते बलवान आपण बनलो की आपली हिंमत आपण एकत्र करू शकतो. काय म्हणतो ना, पुढे जाण्यासाठी अंगामध्ये हिंमत निर्माण होऊ शकते आणि मग आपण आपल्या संस्कृतीचं संवर्धन करू शकतो. म्हणून वेदांताचं श्रवण करावं, थोडं थोडं शिकून घ्यावं आणि या पंथाला अनेकांना लावावं, तर आपल्या संस्कृतीचं संवर्धन होईल, संरक्षण होईल. आज आपल्याला चर्चेला जो विषय घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आज आपण असं म्हटलंय की ओंकाराची साधना असा विषय आपण म्हटलेला आहे, बरोबर. आता ओंकार आपण अनेक वेळेला म्हणतो, अनेक ठिकाणी ओंकारानेच सुरुवात केली जाते. लिहिताना सुद्धा कुठल्याही स्तोत्राची, मंत्राची, सूक्ताची सुरुवात ही ओंकाराने होते. त्याच्यानंतर आपण योग काही जण आपण करतो, बरोबर, योगासनं करतो, त्याच्यामध्ये सुद्धा ओंकार म्हणण्याची आपल्याकडे प्रणव ओंकार म्हणण्याची पद्धत आहे. मग हे ओंकार नक्की काय आहे ते आपल्याला जाणून घेतलं पाहिजे. कुठचीही संकल्पना जाणून घेतल्याशिवाय त्याच्याविषयीचा आदर भाव मनामध्ये निर्माण होत नाही. ओंकार, हल्ली कोणाही मुलाचं नाव पटकन ओंकार हे सामान्य नाव आहे की नाही, पण आपल्या मुलांची नावं आपण काय ठेवतो, त्याच्या मागचा अर्थ किती गर्भित आहे, किती उदात्त संकल्पना ही आहे, याही विषयी आपल्याला थोडंसं माहिती पाहिजे. नाहीतर आपण जाऊ दे, आपला तो विषय नाही आजचा, मुलांची नावं काय काय ठेवतात आणि त्यातनं अर्थ नक्की काय निघतात, सोडून देऊया. ओंकार, आपण ओंकार म्हणताना कसं म्हणतो, एक तर अ ला गाणं आ आणि वरती मात्रा ओ, असं काही जण ओंकार म्हणतात. नंतर त्याच्यानंतर म पण जोडतात. आणि योगाच्या वेळेला किंवा इतर ज्या वेळेला ओंकार आपल्याला म्हणायचा असतो त्यावेळेला डोळे बंद करून ध्यान करून जेव्हा आपण ओंकार म्हणतो तेव्हा एक जण कोणीतरी सुरुवात करणारा असतो, मग त्याच्या त्या ओंकारामध्ये बाकीचे ओ मिसळणारे असतात. आणि मग तो थांबल्यानंतर सुद्धा माझा श्वास किती लांब चालतो, विलंबित मात्रा आपली किती चालते हे सांगण्यासाठी तो पुढे रेटवणारे सुद्धा, मध्येच ओंकार सुरू करून तो ओंकार रेटवणारे पण खूप जण असतात. असो, गमतीचा भाग नाही, हे जनसामान्यात आपण जे करतो, मला सांगत नाहीये, आपण म्हणतो, मी माझ्या सकट सगळेजण जे करतो ती सत्य परिस्थिती सांगितली. मग ह्या ओंकाराविषयी खरं नक्की काय असेल, काहीतरी याच्या मागे संकल्पना असली पाहिजे. आपण मी परवाच्या दिवशी उदाहरण दिलं नाही, त्या एका पिक्चर मध्ये सुद्धा ओंकाराची बटणं दाबून ती युनिव्हर्स जगत काय पोकळीमधली एनर्जी आणि कॉस्मिक एनर्जीसाठी त्यांनी ती बटणं दाबली आणि ओंकारच त्यातनं ध्वनी उमटला, असं ते त्यांनी दाखवलं होतं टीव्ही मध्ये. आणि मग त्याच्याविषयी मुलांमध्ये क्रेज निर्माण झाली होती. ह्या ओंकाराचं महत्व आपण जाणून घेतलं पाहिजे की नक्की ओंकार काय आहे आणि आपण ओंकार म्हणून रोजच्या जीवनामध्ये तो कसा उतरवू शकतो. गुरुजी आम्हाला हे सगळं शिकवतात की नुसता अभ्यास करून उपयोग नाही आहे, आजच्या दैनंदिन जीवनामध्ये ही गोष्ट आपण उतरवू शकलो का. आपण जगत पण असतो एखादी गोष्ट, पण ती आपल्याला माहित नसते की ती वेदांमधनं आलेली आहे, ती उपनिषदांमधनं आलेली आहे आणि त्याचं महत्व काय आहे. त्यामुळे आज आपण काय जाणून घेणार आहोत, तर ओंकार म्हणजे नक्की काय, याचं आपण रोजच्या जीवनात कसा उपयोग करून घेणार आहोत आणि त्याचाच उपयोग करून कालचा आपला जो ज्ञानसाधना विषय होता की नाही, ज्ञानपूर्वक ज्ञानयुक्त केलेली साधना, आपण साधना अनेक जण करतो पण ती ज्ञानपूर्णतेने केलेली असली पाहिजे. अशी ज्ञान साधना आणि ज्ञान साधना करण्यासाठी काय केलं पाहिजे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण त्याच्याविषयी मिळवण्याची चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. थोडासा अभ्यास तुमच्या समोर मांडतो. आता ओंकार, सगळ्यांना हे 3 अक्षर माहिती असतील, ओंकार, बरोबर आहे. हा ओम जो आहे ना, हा मुळात बनलाय कसा बरं, हा बनलाय 3 मात्रांनी. याच्यामध्ये 3 अक्षर आहेत, अ उ म. आपण ज्या वेळेला हा ओंकार म्हणतो त्यावेळेला अ उम असा उच्चार त्याचा होईल, अशा मात्रा या आहेत. याला 3 मात्रा असं म्हणतात, म्हणजे अ उ आणि म. आणि त्याच्यानंतर आपण जो म लांबवतो ना त्याला विलंबित मात्रा असं म्हणतात. त्यामुळे हा होतो 4 मात्रांचा. कळल्या, पहिला अ, पहिली मात्रा, दुसरी मात्रा उ, तिसरी मात्रा म आणि चौथी मात्रा कोणती, तो म शेवट आपण जो म्हणतो ती आहे चौथी, त्याला म्हणतात विलंबित मात्रा.
सर्वमी एतत् ब्रह्म अयम आत्मा ब्रह्म सोयम आत्मा चतुष्पाद. आता हे चतुष्पाद 4 मात्रा आहेत की नाही, याला असं म्हटलेलं आहे की हे ब्रह्मदेवाचे 4 पाय आहेत. मी प्रत्येक वेळेला सांगितलंय आत्मा, आत्मतत्व, ब्रह्म, ओंकार म्हणजेच प्रणव, हे सगळे काय आहेत, समानार्थी शब्द आहेत. आणि सोयम आत्मा चतुष्पाद याचे हे 4 पाय सांगितलेले आहेत ब्रह्मदेवाचे. याच्यामध्ये हे मधलं जे वाक्य मी सांगितलं अयम आत्मा ब्रह्म, आपली जी 4 महावाक्य आहेत की नाही, म्हणतात सांगतो, अनेकांना माहित नसतील, काही लोकांना माहिती असतील. तत्वमसी, अहम ब्रह्मास्मी, अयम आत्मा ब्रह्म आणि प्रज्ञानम ब्रह्म, ही 4 आपली महावाक्य आहेत. 4 वेदांचं म्हणजे प्रत्येक वेदाचं एक एक महावाक्य आहे. याच्याप्रमाणे जर आपण अभ्यास केला तर आपल्याला सगळं, शिक्षणाची व्याख्या मी सांगितली परवाच्या दिवशी, हे सगळं आपल्याला सांगितलेलं आहे. पण जोपर्यंत पाश्चात्य देशांकडनं हे येत नाही, ते रील्स मध्ये आणि सोशल मीडियावर दिसत नाही, तोपर्यंत आपल्यामध्ये जागृती निर्माण होत नाही. हे सगळं आपल्याकडेच आहे, फक्त आपण या ग्रंथांपर्यंत पोहोचलं पाहिजे. ओंकार म्हणजेच सर्व काही आहे. हे सगळं जग जे आहे ना, हे या ओंकारामध्येच समाविष्ट झालेलं आहे. ओंकार म्हणजेच काय आहे, ब्रह्म आहे, ब्रह्मतत्व आहे. आपण तो अभ्यास करतोय गेले 2-3 दिवस. ओंकारामध्येच हे सर्व जग स्थित झालेलं आहे. या 4 पायांची चर्चा आज आपल्याला करायची आहे. हे सगळी सृष्टी जी दिसते आपल्याला, हे सगळं ब्रह्म आहे, हा आत्मा ब्रह्म आहे आणि हे 4 पायांचं आहे, ते 4 पाद आहेत. त्याच्याविषयी आपण जाणून घेऊया. अ, उ, म आणि म चा विलंबित मकार म्हणजे विलंबित मात्रा. मग हा ब्रह्म जर का एकच आहे, आपण म्हणतो ना एक, आपण एकात्मतेविषयी चर्चा करतोय, सगळं काही मिळून एकच आहे असं जर का म्हणतो, तर मग हे 4 भागांमध्ये का सांगितलं, प्रश्न पडले पाहिजेत की नाही आपल्याला. अ, उ, म आणि आता म ची प्रत्येकाला मी विलंबित मात्रा सांगणार नाही, की त्याच्यापुढे आहेच असं समजा. हा, अ, उ, म असं हे सगळे 4 प्रकार जे सांगितले, हे का सांगितले, विभाजित का केलं. जर आपल्याला सगळं एकाच ठिकाणी एकात्मता आणि एकच सगळं जर का आहे, कसं होतं माहितीये का, एखादा गंभीर गहन विषय जर आपल्याला समजून घ्यायचा आहे, तर तो थोडा 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 समजून घ्यायला लागतो. तसं आपल्या समोर वाढलेलं ताट जे आहे, ते सगळं जरी एकाच पोटात जाणार असेल, तरी सुद्धा प्रत्येक पदार्थाची चव, हा पदार्थ छान झालाय, हा पदार्थ छान झालाय, असं वेगळा वेगळा सांगायला लागतो की नाही आपल्याला. आणि मग आपण सगळं सांगतो, आज सगळं जेवण छान झालं होतं, पण पहिल्याच वेळेला पहिल्याच घासात तुम्ही सांगितलं सगळं जेवण छान झालंय, तर आपल्याला काय करतील, हसतील ना. खाऊन पण बघितलं नाही वेगळं वेगळं आणि छान झालंय म्हणून सांगतो. जे काही पदार्थ केलेले आहेत ते एकाच पोटात जाणार आहेत, सगळ्यांचा मिळून एकच अन्नरस बनणार आहे, बरोबर. पण तरी सुद्धा आपल्याला तो वेगळा वेगळा खावा लागतो, त्याच्याविषयी वेगळी वेगळी मतं मांडावी लागतात. अभ्यास, चर्चा, मीमांसा, वादविवाद, म्हणजे त्या पदार्थावरून नव्या चर्चेचा अभ्यास, पूर्ण वादविवाद करावा लागतो. आणि मग त्या सगळ्यांना एकत्रितपणे म्हणून आपण म्हणतो की आज पोट भरलं, वा छान सगळा स्वयंपाक झाला होता. मग हे ब्रह्मतत्व तर एवढं मोठं आहे, हे समजून घेण्यासाठी याचे हे 4 भाग केले आणि मग नंतर या सगळ्यांचा अन्नरस एकत्र करून आपल्याला तो समजून घ्यायचा आहे की हे सगळं मिळून एकच आहे, हे वेगळं नाही. ब्रह्मतत्व वेगळं वेगळं करून समजून घेतलं पाहिजे. आता गणपतीचे कारखाने सगळे आपण बघतो की नाही आपल्या आजूबाजूला. गणपतीची मूर्ती जेव्हा तयार होते, कधीतरी आपण बघायला जातो हौसेने, तेव्हा गणपती बनताना वेगळे वेगळे भाग, अवयव त्यांच्या साच्यातून बनतात आणि त्याच्यानंतर ते वरती मुनावा लावून त्यांचं सगळं कौशल्यपणाला लावून ती एक मूर्ती ते बनवतात. आपण जेव्हा गणपतीला नमस्कार करतो तेव्हा आपल्याला तो वेगळा वेगळा अवयव समजत नाही. समजतो का, बघा बघा इथे कानाच्या इथे रेष राहते, नाही राहत, त्यांच्याकडे ते कौशल्य आहे सगळं ते एकत्र करून ती मूर्ती आपल्या समोर ठेवण्याचं. तसंच ब्रह्मतत्वाविषयी विचार करताना आपल्याला एक एक पार वेगळा वेगळा अभ्यास करावा लागतो. त्याची वेगळी वेगळी फळं काय मिळणार आहेत आपल्याला. फळं मिळणार नाहीत म्हटल्यावर आपण तिकडे जाऊ का, आधी काय मिळणार आहे ते सांगा. आणि मग असं काय काय मिळतंय हे समजत समजत गेल्यानंतर आपण हे सगळं एकच कसं आहे हे समजून घ्यायचंय. म्हणून ब्रह्मतत्व जरी एकच असलं तरी त्याचे विभाग वेगळे वेगळे करून आपल्याला समजावून सांगितलेले आहे. सोयम आत्मा चतुष्पाद. आता पहिला समजून घेऊया. आजचा विषय छोटा आहे, सोपा आहे आणि लवकर संपणार आहे. पहिली मात्रा कोणती आहे, पहिला पाद सांगितलाय अ, अकार. आता आपल्याला ती घटना वगैरे माहिती असतात, अकार, उकार, मकार बरेच आहेत की नाही, अभंग बरेच आहेत आपल्याकडे. अकार
कसा समजून घ्यायचा हा अकार? अकाराची अवस्था सांगितलेली आहे, जागृती अवस्था. अवस्था 3 आहेत, त्याच्याविषयी चर्चा आपली झालेली आहे. जागृती, स्वप्नी आणि सुषुप्ती, गाढ झोप. झालं, सांगून झालेलं आहे. परत एकदा सांगेन ज्या ज्या क्रमाने येईल तेव्हा. अकाराची अवस्था कोणती आहे? जागृती अवस्था. म्हणजे तुमची आमची आत्ता जी आहे ती. अजून सगळे जागे आहेत, सगळेजण जागेपणाने राहतात, ऐकतात, छान. आणि आपण जागेपणाने बाहेर सगळीकडे फिरतो, सगळे आपले दैनंदिन व्यवहार करतो, जागे असतो आपण, ती आहे आकाराची अवस्था, जागृती अवस्था. हे त्याचं स्थान सांगितलेलं आहे. अकाराचं स्थान कोणतं आहे? जागृती अवस्था. ही अवस्था कशी आहे? ही बहिष्प्रज्ञ अवस्था आहे. शब्द कठीण आहे. बहिष्प्रज्ञ म्हणजे काय? तर बाहेरच्या जगाचं अवलोकन आपण करतो. बरोबर आहे, आपण जागे आहोत, दैनंदिन कामं चालली आहेत, नोकरी व्यवसाय चाललाय, फिरतोय, काय करतोय आपण? म्हणजे बाहेरचं जग कसं आहे ते बघतोय, त्याचा अभ्यास करतोय, म्हणजे जाणून घेतोय. बाहेरचं जग, त्याविषयीचं अवलोकन आपण या अवस्थेमध्ये करतो. मी सोडून बाहेरच्या जगाचं, बाहेरच्या जगताचं ज्ञान आपण घेत असतो. मी सोडून म्हणजे त्याच्यामध्ये आपण नसतो, आपण डोळ्यांनी बाहेर बघतो सगळीकडे. हा आहे अकार. हे कोणत्या अवस्थेमध्ये घडतंय? जागृती अवस्थेमध्ये घडतंय. आपण नेहमी कोणत्या ना कोणत्या तरी एका अवस्थेमध्ये असतो, जागृती तरी, स्वप्नी तरी, नाही सुषुप्ती तरी. त्याप्रमाणे जागृती अवस्थेमध्ये मी सोडून बाहेरचं जग आपण बघत असतो आणि त्याच्यामध्ये देव आहे हे समजणं महत्वाचं आहे. आकार कसा सांगितलाय? आकार हा जागृती अवस्थेमध्ये आहे, तो बाह्य जगताचं अवलोकन करतोय, म्हणजेच ज्ञान घेतोय, म्हणजेच मी सोडून बाहेर सगळीकडे परमेश्वर आहे, भगवंत आहे, याची जाणीव आपण करून घेतोय, की जी आपण प्रत्येक क्षणी केली पाहिजे. प्रत्येक वेळा ती होतेच असं नाही आपल्याला, पण आपण ते करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बाहेरच्या जगतामध्ये परब्रह्म परमात्मा परमेश्वर आहे, प्रत्येकात आहे, प्रत्येक गोष्टीत आहे, प्रत्येक वस्तूत प्राणीमात्रात भगवंत आहे, ही जाणीव आपण या अवस्थेमध्ये करून घेतो. हा आहे अकार. मग हे बाहेरचं जग बघताना आपल्याला आचार्य इकडे समजावून सांगतात, उपनिषदकार सांगतात कसं आहे हे, याच्यासाठी काय आवश्यक आहे. तर या अवस्थेमध्ये 7 अंग सांगितलेली आहेत, 7 अंग आणि 19 मुख सांगितलेली आहेत. मग 7 अंग कोणती? मस्तक, चक्षु, प्राण. आता हे जे आपले पंचमहाभूत आहेत ना, ते आहेत ते. 7 जण. द्युलोक आहे, सूर्य आहे, वायू, आकाश, जल, पृथ्वी आणि अग्नी, हे सगळे जण आहेत आणि त्यांचे प्रत्येकाचे वेगळी ठिकाणं सांगितलेली आहेत. फार कठीण होत असेल तर फक्त ऐकून ठेवा, लक्षात नाही राहणार मला माहिती आहे. मस्तक, द्युलोक म्हणजे मस्तक सांगितलेलं आहे. सूर्याचं ठिकाण चक्षु आहे. काल पण आपण बघितलं ना, सूर्य आणि चंद्र चक्षु आहेत, तशी दृष्टी आपल्याला मिळायला हवी. नंतर प्राण, देहाचा मध्य, मूत्राशय आणि इतर सगळी जननेंद्रिय, चरण आणि मुख, हे अशी त्याची 7 अंग सांगितली आहेत आणि 19 प्रकारची मुख सांगितलेली आहेत. कोणती आहेत ती? सोपी आहेत. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, पंचप्राण आणि अंतःकरण चतुष्टय, 5-15 आणि हे 4 जण झाले 19. सोपी गोष्ट आहे, हे सगळं आपल्याला माहिती आहे, आपण त्याचा अभ्यास करतोय. अशा प्रकारचं जे काही अकाराची ही मात्रा आहे, पहिली मात्रा आहे, पहिला पाद आहे अकार, हा आहे जागृती अवस्थेमध्ये. हा आहे बहिष्प्रज्ञ. बहिष्प्रज्ञ म्हणजे बाहेरच्या सगळ्या वस्तूंमध्ये, प्राणीमात्रांमध्ये भगवंत आपण बघायचा आहे असा असलेला, याचं नाव आहे वैश्वानर. याला नाव काय दिलंय? वैश्वानर. 3 मात्रांना वेगळी नावं आहेत. सगळी सृष्टीच भगवंत आहे. नारायण नाव आहे की नाही? ते नारायण नाव कसं पडलं ते त्याच्यातूनच आहे. नरवरून ते नारायण नाव पडलं, त्याची गोष्ट खूप मोठी आहे, छान आहे, समजून घेण्याची गोष्ट आहे. याचं नाव आहे वैश्वानर. का? कारण नर म्हणजेच नारायण आणि विश्वात भरलेला नारायण, म्हणून त्याचं नाव वैश्वानर असं येतं. या पहिल्या चरणातून आपल्याला समाजाची, लक्षपूर्वक ऐका, समाजाची, बाह्य जगताची माहिती आपल्याला जो देतो तो हा विश्वानर, विश्वानर किंवा वैश्वानर. बाहेरच्या सगळ्या जगताची माहिती आपल्याला देतो आणि आपण बाहेरच्या जगतामध्ये काय बघतोय? परमेश्वर. सगळ्यांमध्ये, चराचरामध्ये असलेला, भरून राहिलेला परमेश्वराची जाणीव आपण करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये तो भगवंत बघायचा. म्हणजे झाली ही पहिली मात्रा अकार.
आता पहिल्या चरणाला हे वैश्वानर विश्वानर म्हणूनच का नाव दिलेलं आहे? कारण पहिल्याच मात्रेला जर आपल्याला ज्ञान झालं नाही तर पुढच्या मात्रा कशा काय समजणार? ज्या गाडीत बसायचंय ती गाडी कुठे जाणार आहे हे जर का पहिल्यांदा समजलंच नाही आपल्याला तर पुढचं सगळं कसं काय समजेल आपल्याला काय काय होणार आहे? त्यामुळे वैश्वानर हे जे आपल्याला नाव मिळालेलं आहे पहिल्या आकाराला दिलेलं आहे त्याचं कारण असं आहे की पुढचे चरण सगळे समजून घेण्यासाठी हे ज्ञान इथे होणं महत्वाचं आहे. आकार, आकार म्हणजे काय आहे? हा आप्त आहे की ज्याच्यामध्ये सगळं काही सामावलेलं आहे. बाहेरचं जगत मी सोडून बाहेरचं जगत म्हणजे सगळं काही आहे की नाही? मी सोडून बाहेरचं सगळं जगत म्हणजे आकार आहे. आणि हा आकार संपूर्ण याला वाणी म्हटलेलं आहे. आकाराला आकार वै सर्वा वाक असं म्हटलेलं आहे. ओंकाराची पहिली मात्रा आकार ही जी जागृती अवस्था आहे आणि बाह्य जगतात ईश तत्व समजून घ्यायचंय. आणि अशा प्रकारे जर आपण समजून घेतलं तर आपल्या सगळ्या कामना सिद्ध होतात. सगळ्या कामना सिद्ध होतात. जे जे आपल्याला पाहिजे ते जर आपल्याला मिळवायचं असेल तर अशा प्रकाराने आपल्याला आकार समजून घेतला पाहिजे. आणि काय सांगतात माहितीये का? छान सांगतात पुढे. हे असं सगळ्या आपल्या कामना सिद्ध होतात म्हणजे काय होतं? तर महापुरुषांमध्ये आपला पहिला नंबर लागतो. पहिला क्रमांक महापुरुषांमध्ये. कधी जर तुम्ही असा आकार समजून घेतला तर. आता सगळ्यांनी आकार समजून घेतला का? घेतला आकार समजून. पहिली पायरी आहे पण ही. आता पायरी पायरीने वर जायचंय आपल्याला. हे सगळे महापुरुष आहेत ना, ऋषी आहेत, हे आपल्याला हात धरून एक एक पायरी वर नेणार आहेत. असं पटकन एकदम डायरेक्ट शेवटच्या पायरीवर जाता येणार नाही. आकाराविषयी आपण माहित करून घेतलंय पण आपण तो समजून कधी घेऊ? ज्या वेळेला तुम्ही बाहेर सगळ्यांच्यात भगवंत बघायला लागाल. आपल्या घरच्या नातेवाईकांच्या, आपल्या घरच्या सगळ्या वस्तूंमध्ये, आपल्या कामाच्या ठिकाणी सगळीकडे जेव्हा भगवंत बघायला लागाल तेव्हा तुम्ही कोण व्हाल? महापुरुषांमध्ये शिरोमणी व्हाल. कालचे शिरोमणी वेगळे सांगितले होते. आज आपण महापुरुषांमध्ये शिरोमणी होऊ शकतो. मग असा प्रश्न येईल कोणाच्या तरी मनात आला पाहिजे आणि तो की माझ्या सगळ्या कामना पूर्ण होतील मग सगळ्यांच्या होतील का? जो जो आकार समजून घेईल ना त्याच्या सगळ्यांच्या कामना सिद्ध होतील. सगळ्या इच्छा पूर्ण होतील. पण मग सगळे चांगल्या इच्छा करणारे असतील का हो? कोणाच्या तरी पोटात दुखत असेल ना दुसऱ्याचं बघून चांगलं झालेलं. मग असे जे खळ असतील, जे खळांची व्यंकटी सांडो म्हणतात की नाही, मग अशांच्या पण कामना सिद्ध होतील का? वाईट लोकांच्या, वाईट विचार करणाऱ्यांच्या. प्रश्न आहे. कारण तो जर आकाराची साधना करणार असेल आणि त्याच्या मनात जर का वाईट इच्छा असेल तर आपल्याला ते सांगतात ना, माऊली सांगतात आपल्याला, जो जे वांछिल तो ते लाभो. ज्याला ज्याला जे जे पाहिजे ते मिळो. मग एखाद्याच्या मनात वाईट इच्छा आली तर ती सुद्धा त्याला मिळो असा त्याचा अर्थ आहे का हो? कारण त्याचा पहिला चरण काय सांगितलाय? आधी काय सांगितलंय? विश्व स्वधर्म सूर्य पाहू. आधी स्वधर्माचा सूर्य बघा. स्वधर्म आधी तुम्ही ज्या वेळेला पालन कराल स्वधर्माचं, ज्या वेळेला तुम्ही आकाराची उपासना कराल, बाहेरच्या जगतामध्ये भगवंत आहे असं म्हणाल, त्यावेळेला तुमच्या मनात वाईट विचार येतील का? शेजारच्या घरात चांगली गाडी आली किंवा त्याचं भलं झालं म्हणून आपल्या पोटात दुखेल का? नाही दुखणार. कारण त्या गाडीत आपण भगवंत बघणार आहोत. त्याच्या छान झालेल्या घरामध्ये, त्याच्या झालेल्या उन्नतीमध्ये, प्रगतीमध्ये आपण जर भगवंत बघितला तर जो जे वांछिल तो ते लाभ शक्यच आहे ना. कारण त्याच्या मनामध्ये वाईट विचार निर्माणच होणार नाही. आणि अशा पद्धतीने जो आकाराची साधना करेल, ओंकार बघतोय ना आपण, कसं आहे मागे मागे थोडं थोडं सांगायला लागतं. आपण ओंकार बघतोय. ओंकार पूर्ण म्हणायचं अजून बाकीच आहे. त्यातलं पहिलं अक्षर, पहिली मात्रा चालली आहे आकार. आणि याची अशा प्रकारे जो साधना करेल त्याला तो कोण होईल? महापुरुषांमधला शिरोमणी होईल. पहिला नंबर त्याच्यामध्ये लागेल आकार. आणि असं हे सगळं दिव्य मागणं पसायदानामध्ये मागितलेलं आहे. अनेक संतांनी सगळ्यांनी असंच मागणं मागितलंय की आपण काय केलं पाहिजे? बाहेरच्या जगतामध्ये भगवंत बघितला पाहिजे, देव म्हणून बघितलं पाहिजे आणि देवत्वाच्या नजरेनी बघायला पण शिकलं पाहिजे. बिंदू जोडले पाहिजे. काल आपल्याला भगवंताची दृष्टी, विराट पुरुषाची दृष्टी बघताना आपण म्हटलं होतं चंद्र आणि सूर्य एक तपतो आणि एक समाजाचं कल्याण करतो. म्हणजे कायम कर्मयोग करायचा आहे, आपण तप करायचंय, आपण सगळं समजून घ्यायचंय आणि दुसऱ्या डोळ्यांनी आपल्याला इतरांना हे सगळं सांगायचंय, समाजाचं कल्याण करायचंय. आणि इथे आज काय सांगताय? तुम्ही देवत्वाच्या दृष्टीने बघायला लागा. अशा दृष्टीने ज्या वेळेला आपण बघू, सगळ्या पशु पक्ष्यांकडे, प्राण्यांकडे, सृष्टीकडे आपण बघू, तेव्हा आपण आकाराची साधना करायला कुठेतरी पात्र होऊ.
हळूहळू सुरू करू आणि अशा प्रकारे आकार समजून घ्यायला हवा. असा आकार आपण जर आपल्या जीवनात उतरवला, ऍक्शन प्लॅन पाहिजे ना. आज इथून घरी गेल्यावर काय वागायचंय, पहिला आकार वागायला सुरुवात करा, की सगळ्यांकडे भगवंत म्हणून बघायला सुरुवात करा. तर आपण महापुरुषांचा फलश्रुती पाहिजे. काय मिळणार आम्हाला याच्यातून? तुम्ही महापुरुष व्हाल, सत्पुरुष व्हाल. त्याच्यानंतर दुसरी मात्रा सांगितली उकार. आकार झाला, आता पुढची मात्रा आहे उकार. याची अवस्था कोणती आहे? याची अवस्था स्वप्न अवस्था आहे. दुसरी अवस्था जागृती स्वप्नी, स्वप्न अवस्था याची आहे. आणि हा कसा आहे, जसा मगाशी आकार हा बहिष्प्रज्ञ होता, बाहेरच्या जगतामधला देव दिसत होता, तसा उकार हा अंतःप्रज्ञ आहे. म्हणजे काय आहे, आपल्याला आतला भगवंत बघायचा आहे, आपल्यामधला भगवंताची जाणीव आपल्याला झाली पाहिजे. आपण आतमध्ये वाकून बघितलं पाहिजे, आपल्या स्वतःमध्ये. कालचाच विषय आला परत, सगळीकडे ना फिरून 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 आपल्याला इथेच आणलं जातं, पहावे आपणाशी आपण या नाम ज्ञान. काल आपण पाहिलं ज्ञान साधनेमध्ये आपल्याला अंतःप्रज्ञ असं त्याला म्हटलेलं आहे. माझ्या आतमध्ये वाकून बघितलं पाहिजे, आपल्या जाणीवा अंतर्मुख केल्या पाहिजे. आपण डोळ्यांनी दुसऱ्याचे दोष बघतो, कानाने दुसऱ्याचे दोष ऐकतो. माझ्यामध्ये काय कमी आहे, माझ्यामध्ये हा भगवंत दिसतोय का मला, अशा दृष्टीने आपण प्रयत्न करायला पाहिजे. जसं आपण बहिष्प्रज्ञ म्हणून बाहेरचा भगवंत बघतोय, आता पुढच्या मात्रेमध्ये म्हणजे पुढच्या पायरीवर गेल्यानंतर आपल्याला तोच भगवंत आपल्या आतमध्ये बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. जसा बाहेर विश्वानर आहे, हाच माझ्यामध्ये सुद्धा आहे आणि त्याचा प्रकाश आपल्याला आतमध्ये जाणवायला हवा. म्हणून याचं नाव आहे तेजस. काय नाव आहे याचं? तेजस. ते तेज आपल्याला स्वतःमध्ये दिसलं पाहिजे. तो प्रकाश आपल्याला वेदार्थ प्रकाशाचं ध्यान ही संकल्पना आपण पाहिली, तसं हा प्रकाश आपल्याला आतमध्ये जाणवायला हवा. हा तेजोमय आहे, प्रकाशमय आहे भगवंत. म्हणून याचं नाव आहे या अवस्थेचं. जसं आकाराला आपण वैश्वानर म्हटलं, तसं उकाराला आपण तेजस, तेजस म्हणून नाव दिलेलं आहे. आकार काय करतोय? बाहेरच्या जगताचं ज्ञान घेतोय, म्हणजे स्थूल गोष्टींचं, ज्या अस्तित्वात दिसत आहेत स्थूल गोष्टी आहेत त्यांचं ज्ञान आपल्याला देतोय. आणि उकार काय करतोय? आपल्या सूक्ष्म विषयांना जाणतोय, आपल्या आतल्या, आपल्या अंतःकरणातल्या विषयांना. आपल्या आतमध्ये भगवंत बघण्यासाठी हा उकार आहे. माझ्या मनातले विचार, भावना, वासना, अहंकार हे बघण्यासाठी आपल्याला जो प्रकाश हवा, त्यासाठी हा कोण आहे? याचं नाव आहे तेजस. म्हणजे उकाराची काय फलश्रुती आहे? उकाराने काय मिळणार आहे आपल्याला? तर जागृती आणि स्वप्नी याच्यामधला फरक आपल्याला समजायला हवा. जागृती अवस्था आणि स्वप्न अवस्था याच्यामधला फरक आपल्याला जाणण्यासाठी इथे आपल्याला एक छान गोष्ट सांगतात. जनक राजा आहे, गोष्ट आलेली आहे, फार संदर्भ बाकी इतर गोष्टींशी लावायची आवश्यकता नाही. आपल्याला हा विषय समजून घेण्यासाठी इथे जी गोष्ट आली आहे ती आपण समजून घेऊ. जनक राजा एक युद्ध करतोय आणि या युद्धामध्ये ना प्रचंड हानी झालेली आहे याची, राजाची. भरपूर जखमा झालेल्या आहेत, फार वार झालेले आहेत सगळीकडे, सगळी शस्त्र क्षीण झालेली आहेत, सैन्य सगळं मारलं गेलेलं आहे आणि हा एकटाच उरलेला आहे. हा युद्ध हरलेला आहे. राजा युद्ध हरलेला आहे आणि मोठ्या कष्टाने चालवत नाहीये, हाताशी काही नाहीये, कोणी सैनिक उरलेले नाहीयेत आणि कसा बसा हा आपल्या राज्यामध्ये परत येतोय युद्ध करून. तो वेशीपर्यंत आला आणि हळूहळू आपल्या दिशेने आपल्या राज्यामध्ये येतोय. तर त्याच्या या जनतेने त्याला हाकलून लावलेला आहे, तू युद्ध हरलायस, आम्हाला पराक्रमी नवीन राजा मिळालेला आहे, त्यामुळे तुझी आम्हाला आता गरज नाही आणि हरलेला राजा तर आम्हाला मुळीच नकोय. म्हणून त्याचीच प्रजा, जनता त्याला त्या राज्याबाहेर काढते. राजा युद्ध हरलेला आहे आणि प्रजेने हाकलून दिलेला आहे, भूक लागली आहे, तहान लागली आहे, युद्ध करून आलाय आणि अशा अवस्थेमध्ये तो राज्यातून बाहेर पडतो, सगळीकडे फिरतोय, जंगलात फिरतोय, येतोय जातोय, पण त्याला काहीतरी भूक लागली, तहान लागली. तो एका ठिकाणी नेहमीप्रमाणे एक अन्नछत्र त्याला दिसतं. सगळ्या कथांमध्ये एक झोपडी दिसते की नाही, तसं एक अन्नछत्र कुठेतरी चालू आहे. कोणीतरी धर्मात्मा, पुण्यात्मा तिथे अन्नदान करतोय, मला तिथे जाऊन चार काहीतरी घास मिळतील या आशेने हा राजा तिथे त्या रांगेत पत्रावळी घेऊन बसलाय. राजा आहे पण हरलेला आहे. त्याच्या दुर्दैवाने होतं काय,
तो वाढपी जेव्हा येतो ती नेमकं शेवटची पंगत असते आणि अन्न त्याचं संपतं आणि ह्याला काहीही मिळत नाही. हा पुन्हा एकदा उपाशी राहतो. पुन्हा तिथून चालता होतो, आपल्या कर्माला दोष देतो, जे काही त्याची अवस्था असेल ती आपण डोळ्यासमोर आणा आणि हे सगळं असं दुःखी कष्टी होऊन एका झाडाखाली तो बसलेला आहे या सगळ्या अवस्थेमध्ये आणि आपली झालेली ही अवस्था पाहून त्याला धडधडून घाम सुटतो. अशा अवस्थेमध्ये काळजी जेव्हा वाढते, टेन्शन जेव्हा वाढतं तेव्हा दरदरून घाम फुटतो. तसा घाम या राजाला फुटलेला आहे आणि असा दरदरून घाम फुटतो, असा दरदरून घाम फुटतो आणि त्याला जाग येते. जाग आल्यावरती तो आजूबाजूला बघतोय, आपण महालातच आहोत. आपल्या आजूबाजूला आपले सगळे नोकर चाकर आहेत, दासदासी आहेत, माझा सगळा महाल आहे. कोणीतरी वारा घालतोय, तुम्ही उठलात म्हणून कोणीतरी पाणी आणतोय. सगळं राजवैभव आहे तसं आहे. राजाला पडलेलं हे स्वप्न होतं. राजाला हे स्वप्न पडलं होतं, पण तरी सुद्धा पूर्वीच्या काळी स्वप्नांचे सुद्धा अर्थ समजून घेण्यासाठी आणि स्वप्नात दिलेले शब्द पाळण्याची आपली संस्कृती आहे. आपण आता व्यवहारामध्ये आम्ही बोललोच नव्हतो असं आपण म्हणतो. असो, स्वप्नामध्ये जे काही दिसलं ते खरं आहे का आता माझ्या आजूबाजूला जे माझं जे काही वैभव राजवैभव दिसतंय हे खरं आहे, याचा गोंधळ राजाच्या मनामध्ये निर्माण होतो आणि अक्षरशः त्याला वेडपिसा व्हायला होतो. इतका गोंधळ वाढतो त्याचा, तो सारखं तेच बडबड करत बसतो दिवसभर. हे खरं आहे की हे खरं आहे, मी स्वप्नात पाहिलं ते खरं आहे का हे खरं आहे, असं करता करता अष्टावक्र ऋषी तिथे येतात आणि त्यांच्या समोर त्यांना ही सगळी परिस्थिती समजते. तो बडबडच करत असतो, भ्रमिष्ट झाल्यासारखा तो वागतो की हे खरं आहे का ते खरं आहे. आणि तेव्हा ते अष्टावक्र ऋषी त्याला सांगतात की हेही नाही आणि तेही नाही, याच्यातला खरा, याच्यातला सत्य हा तू आहेस. सत्य काय आहे? हेही सत्य नाही जे स्वप्नात बघितलं आणि जे आता तू अनुभवतोयस राजवैभव, हेही सत्य नाही. सत्य हा तू आहेस. कर्ता सत्य आहे असं ऋषी सांगतात. कोण सत्य आहे? तो राजा, तो कर्ता सत्य आहे. ज्याला अनुभव होतो ना तो सत्य आहे, तो अनुभव सत्य नाहीये. तू काय पाहिलंस हे सत्य नाहीये. या दोन्हीकडे कॉमन फॅक्टर कोण आहे? तू आहेस. त्यामुळे सत्य हा तू आहेस. ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान म्हणजे ज्याला ज्ञान झालं, ज्याचं ज्ञान झालं आणि जे झालं हे सगळं, याच्यामध्ये सत्य हा तू आहेस. स्वप्नामध्ये पण आणि जागेपणी पण दोन्हीकडे तूच आहेस, म्हणून सत्य तू आहेस. अनुभव कोणताही असू दे, पण त्या सगळ्या अनुभवामध्ये ब्रह्मतत्व बघणं आणि स्वतःला बघणं हे क्रमप्राप्त आहे. अकाराने काय सांगितलं? बाह्य जगत. उकाराने काय सांगितलं? आतलं जगत. एक आहे जागृती अवस्था अकाराची, आहे जागृती अवस्था पाहिली आपण, आणि उकाराची काय झाली? स्वप्नी अवस्था, स्वप्न अवस्था. आतलं आणि बाहेरचं याची उकाराची, हे सगळं बघताना उकाराची साधना केली म्हणजे काय केलं तर स्वतः मधला भगवंत पाहिला. आकारामध्ये बाहेरच्या सृष्टीमधला भगवंत पाहिला आणि उकारामध्ये स्वतःमधला भगवंत पाहिला. तर काय होतं? जसं अकारामध्ये आपण सत्पुरुष बनलो, तसं उकाराची जर आपण साधना केली तर आपल्या ज्ञानाचा उत्कर्ष होतो, आपल्या ज्ञान परंपरेचा उत्कर्ष होतो, आपल्यामध्ये समभाव निर्माण होतो. जो अष्टावक्र ऋषींनी काय सांगितलं? दोघांच्या मधला समभाव काय आहे? तू आहेस. तसं आपल्यामध्ये समभाव निर्माण होतो. या उकाराच्या उपासनेतून समदृष्टी निर्माण होते. म्हणजे उदाहरण म्हणण्यापेक्षा सुद्धा गीतेतला एक श्लोक आहे, सुख दुःख समे कृत्वा, माहितीये? त्यातला मराठी श्लोक सांगतो, खूप छान आहे. हानी लाभ सुखे दुःखे हार जीत करी सम. सुख असू दे दुःख असू दे सारखंच आहे. हार असू दे म्हणजे पराजय असू दे, जय विजय असू दे, दोन्ही समच आहे. मग युद्धास हो सिद्ध न लागे पाप ते तुझं, भगवंत अर्जुनाला सांगतात. अर्जुनाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालाय ना, माझ्या नातेवाईकांना मी जर का मारलं तर मला पाप लागेल आणि यांना मारून मिळणारं राजवैभव मला नको. अशा प्रकारचा तो सगळा जो संवाद आहे त्याच्यामध्ये भगवंत असं सांगतात की हानी लाभ काय, पराजय काय, विजय काय, सुख काय, दुःख काय, हे सगळं सारखं बघायला शिक आणि युद्धासाठी तयार हो. या युद्धामध्ये तुला हे पाप लागणार नाही. अशा प्रकारे जो उकार जाणतो त्याच्या वंशामध्ये
भगवंताला न जाणणारा जन्माला येत नाही. थोडं उलट सांगितलंय ना, सरळ सांगूया. जो उकाराची साधना करेल त्याच्या वंशामध्ये, म्हणजे पुढच्या सगळ्या पिढ्यांमध्ये, त्याच्या वंशामध्ये सगळेजण हे भगवंताला जाणणारेच निर्माण होतात, जन्माला येतात. ही आहे उकाराची फलश्रुती. अष्टावक्र ऋषींनी काय सांगितलंय? दोन्ही जगताचा देव तूच आहेस. उदाहरणातून समजून घ्यायचे आपल्याला, एक एक पदर उलगडला पाहिजे. दोन्हीकडचा सत्य तूच आहेस म्हणजे काय? जागृती अवस्थेमध्ये पण तूच होतास, स्वप्न अवस्थेमध्ये पण तूच होतास. त्यामुळे दोन्ही जगतांचा देव तू आहेस. ओंकाराचा आपण जेव्हा उच्चार करू त्यावेळेला अ उ म पर्यंत पोहोचेपर्यंत, अ आणि उ जेव्हा आपल्या तोंडून उच्चारला जाईल तेव्हा आपल्याला एवढा सगळा विषय लक्षात आला पाहिजे. अ म्हटल्यावरती काय म्हणायचंय आपल्याला? बाहेरच्या जगतामधला देव जाणवला पाहिजे. अ कडनं उ कडे जाताना किती किती वेळात म्हणतो आपण? सेकंदाच्या काही भागामध्ये म्हणतो की नाही, पटकन म्हणून जातो, 2 सेकंद पण लागत नाही. पण या वेळेला सुद्धा निमिष मात्रेनं, या वेळेत सुद्धा आपल्याला या सगळ्या जाणीवा आपल्याला व्हायला हव्यात की अ याचा अर्थ मला बाहेरच्या जगतामध्ये देव बघायचा आहे, उ याचा अर्थ मला माझ्या आतला देव बघायचा आहे. अ आणि उकाराची साधना अशा प्रकारे करावी. बाह्य जगतातला देव आणि आतल्या जगतातला देव वेगळा वेगळा बघणं म्हणजे अ आणि उ आहे. बाहेरच्या जगतातला देव वेगळा आणि माझ्या आतला देव वेगळा, हे वेगळा वेगळा बघणं म्हणजे अ आणि उ आहे. एक एक पायरी वर जायचंय आपल्याला. आता म्हणाल कालपर्यंत सगळे एकाच मता होती आणि आता 2 देव वेगळे कसे झाले, आतला आणि बाहेरचा? एक एक पायरी समजत समजत वर जाऊया. आधी उघड्या डोळ्यांनी भगवंत बघायला शिका, आणि नंतर तोच भगवंत बंद डोळ्यांकडे आपल्याला गेल्यावरती, डोळे बंद केल्यानंतर तो भगवंत आपल्याला जाणवतो का, तो दिसतो का, आणि तो स्वतःमध्ये दिसतो का? काल आपण बघितलं ना, ऊर्ध्वमुष्टी अधोदृष्टी. तसं बाहेर समोर आपण जो भगवंत बघतोय, आपण देवळामध्ये जातो, आपण इथे देवळामध्ये आलो, नमस्कार करतो, आपण मूर्तीमध्ये भगवंत बघतो. मुळात भगवंत हा मूर्तीमध्येच असतो असं आपल्याला आतापर्यंत माहिती आहे. पण आता हळूहळू आपण आपल्या चुका सुधारूया, किंवा चुका म्हणता येणार नाही, अपडेट होऊया. आपण विकास पावलं पाहिजे. आपण विकसित होऊया आपण, की फक्त मूर्तीत भगवंत नाहीये, चराचरामध्ये भगवंत आहे. आपण देवळामध्ये गेलो, दत्तमूर्तींमध्ये भगवंत बघितला, नमस्कार केला, त्याच्यानंतर आपण डोळे बंद केले. डोळे बंद करून आपल्याला ती मूर्ती दिसते का? डोळ्यासमोर दिसते. पण त्याच्यानंतरची पायरी, ते आपल्याला आपल्यातला भगवंत दिसला का, जो वेगळा आहे? समोर भगवंत दिसला, दर्शन झालं, मूर्तीत दर्शन प्रत्येक वेळेला होतं तसं नाही, अनेक जाऊ दे, पण तो भगवंत मूर्तीमध्ये आहे, त्याला आपण नमस्कार केल्यानंतर, डोळे बंद केल्यानंतर माझ्या मधला भगवंत मला दिसला का? तो दिसायला हवा. म्हणजे आकार झाला आणि उकार झाला. आणि त्याच्यानंतर पुढच्या पायरीकडे आपल्याला जायचंय की तो भगवंत आणि हा भगवंत एकच आहे, ही आपली पुढची पायरी असेल. तेच दत्तांचं तत्व आणि माझ्या मधला दिसणारा भगवंत हे दोन्ही एकच आहेत, ही असेल याच्या पुढची प्रगत अवस्था. जो बाहेर आहे तसाच तो आतही आहे, माझ्यामध्ये पण आहे. आणि मग आपल्याला तिसऱ्या पादाकडे जायचंय, मकाराकडे जायचंय, की तो भगवंत आणि आतमध्ये दिसलेला भगवंत हा वेगळा नाही, हा एकच आहे. एकात्मतेकडे आपल्याला जायचंय, ती आहे मकार, म्हणजे तिसरा पाद, पुढची मात्रा आहे मकाराची. म पर्यंत आपल्याला जायचंय आणि तिथून पुढे चौथ्या पादामध्ये म्हणजे विलंबित मात्रेकडे जायचंय. ती कंपनं आपल्याला जाणून घ्यायची. थोडं कठीण होत असेल तर आणखीन थोडं सोपं करूया. बघा, आपण सगळे कोण आहोत? आपण सगळे सामान्य माणसं आहोत. सगळेजण आपण सामान्य माणसं आहोत. सामान्य माणूस काय करतो? डोळ्यांनी बघतो. बाहेर सगळं जग आहे, बाहेर भगवंत आहे, मंदिरात भगवंत आहे, नमस्कार करतात, बाहेरच्या जगातला भगवंत बघतात, बरोबर? त्याच्या पुढची पायरी प्रगत अवस्था जर का आपली असेल तर आपण कोण होतो? सामान्याचे आपण साधक होतो. म्हणजे आपण आपल्या आतला भगवंत बघायला सुरुवात करतो. जो भगवंत मी बाहेर बघतोय सगळीकडे, तोच भगवंत माझ्या हृदयामध्ये आहे, असं जेव्हा आपल्याला वाटायला लागतं तेव्हा आपण सामान्य माणसातून एक पायरी वर जातो आणि आपण कोण होतो? साधक होतो. आणि त्याच्यानंतर
बाहेरचा भगवंत आणि माझ्यामधला भगवंत हा दोन्ही एकच आहे असं ज्या वेळेला आपल्याला समजायला लागेल आणि ही भावना आपल्या मनामध्ये कायम कायम प्रतिष्ठापित होईल, तेव्हा ती मकाराकडे जाते, म्हणजे आपण सिद्ध होतो. सिद्ध पुरुष आहेत की नाही आपल्याकडे? अनेक आपल्या परंपरेमध्ये सिद्ध पुरुष आपल्या संस्कृतीमध्ये होऊन गेले. मग साधक म्हणजे, सामान्य म्हणजे काय, साधक म्हणजे काय आणि सिद्ध म्हणजे काय, याच्यातला फरक आपल्याला यातून समजून घेता येईल. आकार म्हणजे सामान्य आहे, की जो सामान्य माणूस बाहेरचा भगवंत बघतो. उकार सिद्ध आहे, की जे स्वतःमधला भगवंत बघतात, आणि हे दोन्ही भगवंत एकच आहेत असे म्हणणारे हे पुढचे सिद्ध आहेत. एक एक पायरी वर जायचंय आपल्याला. आता ही एक पायरी वर जाताना आपल्याला कसं शक्य आहे वर जाणं? एक पायरी काय आपल्याकडे असतील गुण, म्हणजे आपण एक पायरी वर जातो? एक पायरी वर जाण्यासाठी आपल्याला अभ्यास केला पाहिजे. आपल्यामध्ये ज्ञान, कर्म, भक्तीची समृद्धता असली पाहिजे, तरच आपलं अस्तित्व आहे. आपल्याला एक पायरी वर जाण्यासाठी आपल्याकडे कोणी आणून देणार नाही आपल्याला. मी एका ठिकाणी बसेन आणि मला कोणीतरी, काल आपली याच्याविषयी थोडीशी चर्चा झाली, की मला कुठेतरी एखादा मंत्र मिळेल, तो मी जप करत इथेच बसून राहीन आणि माझी एक पायरी मी वर जाईल, असं नाही होणार. आपल्याला कर्म पण केलं पाहिजे, आपल्यामध्ये भक्ती पण असली पाहिजे, त्याचबरोबर आपल्याकडे ज्ञानही असलं पाहिजे. आणि ह्या सगळ्यामध्ये आपण ज्या वेळेला आपल्याला ना या मार्गामध्ये झिजावं लागतं, स्वतःचं काहीतरी द्यावं लागतं. हे दिल्याशिवाय, स्वतः प्रयत्न केल्याशिवाय, स्वतः झिजल्याशिवाय अध्यात्मामध्ये प्रगती होत नाही. कोणी आपल्याला आणून देणार नाहीये, कोणी आपल्याला हात धरून घेऊन जाणार नाहीये. संत आपल्याला बोट धरून नेतात. कुठपर्यंत नेतात ते आपल्याला सगळ्याची जाणीव करून देतात. आपल्याला अध्यात्मामध्ये जर पुढे जायचं असेल तर स्वतःला काहीतरी केलं पाहिजे. मोक्ष हा कमवावा लागतो. मोक्षार्थे लभते गतिम याविषयी चर्चा थोडीशी काल आपली झाली. आपल्याला हे सगळे जण त्या मार्गावर नेतील, तो मार्ग झाडून पुसून स्वच्छ करून ठेवतील, सगळं काही आपल्याला दाखवतील, वाट दाखवतील. त्या वाटेवर अंधार असेल तर दिवे उजेड दाखवतील. तू या मार्गाने जा, या मार्गाने जा, हात धरून न्यायचा प्रयत्न करतील. पण चालावं तर आपल्यालाच लागणार आहे ना, गती देतील आपल्याला. त्यामुळे या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. या एका पद्धतीमधून आपल्याला जावं लागतं, एका प्रोसेस मधून आपल्याला जावं लागतं. या सगळ्या अडचणींवर मात करत, संकटांवर मात करत पुढे जावं लागतं. ज्या क्षणी आपण नाम घ्यायला लागतो, ज्या क्षणी आपण कुठेतरी चांगला संकल्प करून मी दर गुरुवारी मंदिरामध्ये जाईन असं म्हणत म्हणत मी आता रोज मंदिरामध्ये जाईन, अशा भावनेपर्यंत आपण जेव्हा येतो ना, तेव्हाच नेमके काहीतरी अडचणी निर्माण होतात. महत्वाचं काहीतरी काम नोकरीच्या ठिकाणी निघतं, व्यवसायाच्या ठिकाणी काहीतरी महत्वाचं काम निघतं, काही ना काहीतरी अडचणी असं काहीतरी चांगलं अध्यात्माच्या वाटेवर जाताना येतातच. जेवढे म्हणून वाईट विचार दिवसाभरात येत नाहीत ना, तेवढे बरोबर ती जप करायला बसल्यावर, माळ घेतल्यावरती मनामध्ये वाईट विचार येतात. आम्हालाही लोक प्रश्न विचारतात, वाईट विचार येतात तो मनात, तो जप नको नको वाटतो जप. जेवढे एरवी सगळं काही करताना, रोजचे व्यवहार करताना वाईट विचार मनात येत नाहीत ना, ते सगळे विचार तुम्ही तिथे बसल्यावरती येतात. मग तो जप नको वाटतो. पण ह्याच अडचणींवर मात आपल्याला करायची आहे. आपण जेव्हा आतमध्ये वाकून बघायला लागतो ना, जपाची पहिली पायरी असेल ती कदाचित, हळूहळू आपण आतमध्ये जेव्हा वाकून बघायला लागतो, तेव्हाच आपल्यातलं प्रदूषण दिसायला लागतं ना, ते वर यायला लागतं. कशासाठी? बाहेर पडून जाण्यासाठी. ते वर येईल तेव्हा ते गाळून बाहेर काढून टाकू आपण. त्यामुळे अशा गोष्टींवर मात, हे उदाहरण सांगितलं मी समजून घेण्यासाठी. या सगळ्या गोष्टी, अडचणींवर मात करत करत आपल्याला पुढे जायला लागतं. एका ठिकाणावरून मोक्षापर्यंत डायरेक्ट नेणारी कोणतीही पद्धती आपल्याकडे नाही. या प्रोसेस मधनं जायला पाहिजे, अशीच व्यवस्था आपल्याकडे आहे. आणि सगळ्यात जास्त कष्ट हे याच मार्गामध्ये आहे. काही जमलं नाही म्हणून धर्म मार्गाला लागलो, काही जमलं नाही म्हणून लागले भिक्षाटनाला लागले. हल्ली पर्यटनासारखं भिक्षाटन पण होतं, बघतो आपण आजूबाजूला. काही जमलं नाही म्हणून करण्याचा हा मार्ग नाही, ज्ञानसंपन्नतेने करण्याचा हा मार्ग आहे. याच्यामध्ये प्रचंड कष्ट आहेत. जेवढं म्हणून आपण चांगलं काम करायला जातो, तेवढ्या अडचणी आपल्यामध्ये येतात. हा सगळ्यांना येणारा अनुभव आहे. अध्यात्मामध्ये हे फुकट काही मिळत नाही, सोपं सहज काही मिळत नाही. एक गोष्ट सांगितली की जरा पटकन तुम्हालाही पुढे हा विषय सांगायचा आहे की नाही, आपल्याला संवर्धन करायचंय. त्यामुळे गोष्टी जेवढ्या चांगल्या तेवढ्या पटकन संवर्धन केलं जाईल, पुढे सांगितलं जाईल. काय होतं माहितीये का, एक छान मूर्तिकार असतो,
आणि त्याच्याकडे ही कला असते की कुठलं चित्र बघून तो मूर्ती करत नाही, त्याच्या मनामध्ये जशी आकृती निर्माण होईल तशी तशी तो मूर्ती निर्माण करणार. मग तो दगडांचा शोध, योग्य दगड शोधण्यासाठी तो फिरतोय सगळीकडे आणि त्याला एक दगड दिसतो. योग्य त्याला जसा पाहिजे तसा दगड तो निवडतो आणि त्याला घेऊन तो यायला लागतो. तर तो दगड असं बोलायला लागतो अचानकपणे की अरे तू मला का नेतोयस, मी आहे इथे बरं आहे की, छान चाललंय माझं. मूर्तिकार असं म्हणतो, अरे मी तुला नेतोय माझ्या बरोबर, तुझा देव घडवणार आहे, मी मूर्ती घडवणार आहे. माझ्या मनामध्ये जो देवाची आकृती निर्माण झाली आहे ती मी तुला चांगलं घडवतो. छे म्हणतो, अरे वेडायस का, कोण तुझे घाव तू मला वाटेल तसा मला तू भोकं पाडणार, चिन्नी हातोड्याने मला ठोकणार, मला ते सहन होणार नाही, मला बिलकुल नको. नाही मी इथे आहे, बरं आहे, मी नाही तुझ्या बरोबर येणार. मूर्तिकार त्याला समजवतोय, अरे बाबा चल, छान तुझ्यामधनं मी एक कलाकृती निर्माण करतो. नाही, हा तयार होत नाही. मूर्तिकाराचा नाईलाज होतो, तो दगड तिथेच ठेवतो, हा पुढच्या दिशेला लागतो. पुढच्या दिशेला गेल्यावर तशाच प्रकारचा एक दगड त्याला मिळतो. आता हा शहाणा झालेला असतो. हा आधी त्याला विचारतो उचलायच्या आधी, बाबा रे मी मूर्तिकार आहे, मी अशा प्रकारचा एक काहीतरी कलाकृती घडवणार आहे आणि हे तुला जर चालणार असेल, तुला मी काय काय करेन, तुला मी टाकीचे घाव, चिन्नीचे घाव, भोकं पाडेल, काय काय करेन, पण एक सुंदर कलाकृती तयार करेन, माझा विश्वास ठेव. जर तुला चालणार असेल तर तू ये, नाही तर मी दुसरा बघ. हा त्याच्यात जो दगड असतो ना, तो दगड जरी असला तरी शहाणा असतो. तो म्हणतो चालेल, तू मला देव बनवणार आहेस ना, मला माझ्यातनं तू काहीतरी निर्माण करणार आहेस ना, मी हे सगळे घाव सहन कर. म्हणून तो घेऊन येतो आणि एक अतिशय छान अशी मूर्ती निर्माण करतो. त्या राजाला ती मूर्ती आवडते आणि तो राजा असं म्हणतो, ही एवढी सुंदर भगवंताची मूर्ती निर्माण झाली ना, मी तुला एक भव्य मंदिर बांधून देतो आणि त्या मंदिरामध्ये फार मोठ्या सोहळ्याने श्रद्धापूर्वक या मूर्तीची स्थापना केली जाते. आता प्रश्न असा येतो, सगळीकडे छान सुशोभीकरण केलेलं आहे, तर मग हे नारळ फोडण्यासाठी आता काय आम्ही वापरायचं. म्हणून गावातले लोक परत जातात आणि सगळीकडनं शोधून एक दगड घेऊन येतात आणि तो त्या बाहेर पायरीवर ठेवतात. त्यांना दगड नारळ फोडायचेत ना, त्यांनी या दगडावर फोडा. आता या दगडाला जाग येते, अरे मी जर हे घाव सहन केले असते तर माझ्या डोक्यावर नारळ फुटले नसते. आपला समाज अशा प्रकारचा आहे की स्वतःवर काम करून घ्यायला तयार होत नाही. जिथे ज्ञानसत्र चालतात, जिथे काहीतरी ज्ञानाची गोष्ट समजून घ्यायची आहे ना, तिथे पटकन जायला मन धजावत नाही. बाकीची कामं आपल्याला महत्वाची वाटतात का, आपल्याला आधी मनावर काम करून घेतलं पाहिजे. आपल्याला स्वतःवर काम करून घेण्याची जर का तयारी असेल तरच देवत्व आपल्याला मिळणार आहे. अशा प्रकाराने ही गोष्ट आपल्याला इतरांना सुद्धा सांगायची, म्हणजे आपलं संवर्धन होईल आणि इतर लोक सुद्धा स्वतःवर काम करून घेण्यासाठी तयार होतील. जर देवत्व आपल्याला मिळवायचंय तर टाकीचे घाव आपल्याला सोसले पाहिजे. समाज मानस याच्यासाठी तयार नाहीये. प्रत्येकाला हे आयतं हवंय. आयतं आपल्याला काही मिळणार नाही. प्रयत्न आपल्याला केले पाहिजे, झिजावं आपल्यालाच लागणार आहे आणि स्वतःवर काम करून घेण्याची तयारी ही आपण करायची आणि ही तयारी आपल्याकडनं संत करून घेतात. त्यासाठी आपल्याला ग्रंथांकडे गेलं पाहिजे, त्या संतांकडे गेलं पाहिजे. उपनिषद आपली काय आहे, प्रस्थान आहे. प्रस्थान म्हणजे काय, प्रस्थान ठेवतो की नाही आपण, एकीकडून दुसरीकडे जाण्यासाठीचा प्रस्थान आहे. जीवापासून शिवापर्यंत जाण्यासाठी ह्या अडचणी येणार आहेत. आपण आपल्यामध्ये सामर्थ्य आणायचंय. कशा प्रकारचं सामर्थ्य आणायचंय, मन बुद्धी चित्त अहंकाराचं सामर्थ्य आणायचंय. तो कशाने येणार आहे, अभ्यासाने येणार आहे, मीमांसेने येणार आहे. आणि जर आपण या सगळ्यासाठी तयार नाही झालो तर मग आपल्याही डोक्यावरती असेच नारळ फुटतील. आपण जर का तयार झालो या सगळ्या गोष्टीसाठी तरच आपल्यामधलं देवत्व जागृत होईल. अकार आणि उकार हे झाल्यानंतर पुढे आपल्याला हे उपनिषदकार मकाराविषयी सांगतात. मकार तिसरी मात्रा आहे. याची अवस्था कोणती आहे, सुषुप्ती अवस्था आहे. जागृती, स्वप्नी आणि सुषुप्ती. जसं इकडे 1 2 3 तसं इकडे पण अकार उकार मकार 1 2 3 त्यांच्या तशा अवस्था. आता या अशी सुषुप्ती अवस्था म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला, की ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची इच्छा आपल्याला राहत नाही किंवा इच्छेला ज्याच्यामध्ये स्थानच नाही. गाढ झोप सगळेजण अनेक वेळा अनुभवत असतील. आपल्याला स्वप्नही पडत नाही पण आपण झोपलेलो आहोत. अशा प्रकारची गाढ झोप जी आहे त्याला म्हणतात सुषुप्ती अवस्था. आणि याला प्रज्ञान घन अवस्था असं म्हटलेलं आहे.
प्रज्ञान घन अवस्था. पहिली अवस्था कशी होती? बहिष्प्राज्ञ, बाहेरचा देव. दुसरी अवस्था कशी होती? अंतःप्राज्ञ, आतला देव बघायचा होता. आताची अवस्था कशी आहे? प्रज्ञान घन अवस्था, म्हणजे एकीभूत, एकात्मता. एकात्मता जिथे साधली जाते ती अवस्था म्हणजे प्रज्ञान घन अवस्था. बाहेरचा देव आणि माझ्या आतला देव हे दोघही एकच आहेत. बहिष्प्रज्ञ आणि अंतःप्रज्ञ जिथे एकत्र येतात, घनीभूत होतात, एकत्र येतात, मिसळून जातात एकमेकांच्यात. जसे काल कोण मिसळले होते एकमेकांच्यात? हंस मिसळले होते. उडजा हंस अकेला, दोन पक्षी असताना एकटाच उडून गेला होता. का उडून गेला होता ते आपण पाहिलं होतं. जे नव्हते आले त्यांना मी नंतर कधीतरी सांगेन. उडजा हंस अकेला म्हणजे काय होतं ते. तसं हे दोन्ही मिळून एकच झाले, घनीभूत अवस्था झाली, मिसळून गेले एकमेकांमध्ये. या अवस्थेला प्रज्ञान घन अवस्था म्हणतात. हा दोन्ही बाहेरचा आणि आतला भगवंत एकच आहे, तो वेगळा नाही, याचं एकीकरण या अवस्थेमध्ये आहे. म्हणजे आता आपण हळूहळू एका पायरीवरून दुसऱ्या पायरीवरून तिसऱ्या पायरीकडे जातोय की दोन्ही मधला देव एकच आहे. आणि ज्या वेळेला आपल्याला अशी भावना निर्माण होईल की दोन्ही मधला देव एकच आहे, ही भावना ही आनंददायी आहे, हा आनंद भूक आहे. या अवस्थेमध्ये केवळ आनंदच मिळतो, दुसऱ्या भावना नाही, स्थानच नाही दुसऱ्या भावनेत, फक्त आनंद मिळतो. ज्या वेळेला बाहेरचं जग आणि आतलं जग हे ज्या वेळेला एकत्र होतं तेव्हा आनंद होतो. दत्त आपल्याला मूर्तीमध्ये दिसले आणि डोळे मिटल्यावर माझ्या आतल्या भगवंतामध्ये सुद्धा ते दत्तच आहे. दत्तांमधलं ईशतत्व जे आपल्याला दिसलंय तेच माझ्या मधल्या भगवंतामध्ये ईशतत्व दिसलं की आपल्याला जो आनंद होतो तो फक्त अनुभवायचा असतो. कुठलाही आनंद आपल्याला सांगता येत नाही. कितीही अनुभवांची पुस्तकं आपण इतरांची वाचली, किती देवदर्शन करून आल्यावर अनुभवांची पुस्तकं येतात ती वाचली, तरी सुद्धा आपल्याला ते समजून येऊ शकत नाही. नवे नवे हा अनुभव आपण लिहूच शकत नाही. म्हणजे कदाचित अशा अनुभवांचे जे लिखाण करू शकतात त्यांना तो अनुभव आलाय की नाही, कारण ते शब्दात मांडू तरी कसे शकतात ही शंका आपल्याला यावी. इतकी ही गोष्ट, हा आनंद जो आहे ना, हा अनुभवाची गोष्ट आहे. तद्दूरे तदंतिके असे तत्व ईशावास्योपनिषदामध्ये येतं की जे बाहेरही आहे आणि जो आतही आहे, तो दूरही आहे आणि जवळही आहे, तेच तत्व माझ्यामध्ये आहे याची जाणीव म्हणजे आहे हा मकार, याची जाणीव. आणि या मकाराची साधना जो करतो, कसं आहे, तीनही पाच सांगून झाले, आकार सांगून झाल्यावर त्याची फलश्रुती आहे, उकार सांगून झाल्यावर त्याच्यामुळे काय होतं, तसं मकार याची साधना जो कोणी करेल त्याला काय मिळणार आहे, तो या सगळ्या जगताला जाणणारा होतो. सगळ्या जगताला जाणणारा होतो. एक एक पायरी लक्षात घेऊया. पहिल्याने काय केलं, बाहेरच्या मध्ये भगवंत बघितला. दुसऱ्या अवस्थेमध्ये काय झालं, आपल्या आतला भगवंत बघितला. आणि तिसऱ्या अवस्थेमध्ये काय होणार आहे, तो सर्व जगताला जाणणारा होतो. मी सुद्धा या जगताचा एक भाग आहे की नाही. बाहेरचा आणि माझ्या आतला भगवंत मी जाणला म्हणजे सगळं जग हे भगवंत स्वरूप जो बघू शकतो, तो ते जे मिळतं ते या मकाराच्या साधनेतून मिळतं. आता पुन्हा एकदा आपण आपल्या मूळ पद्यावरती येऊया. आकार म्हणजे बाह्य स्वरूप आहे. म्हणजे काय आहे, आपल्याकडनं होणारं कर्म आहे म्हणूया आपण. उकार म्हणजे माझ्या आतलं आहे. आतलं म्हणजे भाव भावना, आतलं मगाशी म्हटलं विचार, आपले आतला भगवंत बघायचा आहे म्हणजे आपली भक्ती आहे. आणि आता मकार म्हणजे हे दोनही एकच आहेत. एकात्मता आपल्याला साध्य करायची आहे म्हणजेच आपल्याला त्याच्याविषयीचं ज्ञान मिळवायचंय. म्हणजे हे ज्ञान आहे म्हणजे परत आलं का, ज्ञान कर्म आणि भक्ती. म्हणजे ज्या ज्या वेळेला ओंकार आपण म्हणू, ओंकाराचा उच्चार आपण ज्या वेळेला करू त्यावेळेला या तीनही अवस्था आपल्याला समजल्या पाहिजेत. आणि त्याच्यातनं आपल्याला काय बघायचंय, आपलं ज्ञान कर्म आणि भक्ती बघायचंय. हे तेच आहे आपल्या अस्तित्वाचे अविभाज्य घटक हे ज्ञान कर्म भक्ती आहे. आणि याची समृद्धता आपल्याकडे असेल तरच आपल्याला आध्यात्मिक यश मिळतं. आध्यात्मिक यशाची व्याख्या सांगून झाली. देवामधलं आणि माझ्यामधलं अंतर शून्य करणं म्हणजे आध्यात्मिक यश आहे. कमी नाही करायचंय, अंतर शून्य करायचंय. तो आणि मी एकच आहोत अशा प्रकारचं अंतर शून्य करणं म्हणजे आध्यात्मिक यश येईल. कोणतंही एकच चालणार नाही आपल्याला. आपण त्याही विषयी चर्चा केली. आम्ही फक्त ज्ञान घेऊ नाही चालणार, तुम्हाला कर्मही केलं पाहिजे.
आम्हाला हे सगळं माहिती आहे. आम्हाला आमच्या मनामध्ये भाव आहे, भरपूर भाव आहे. आई वडिलांवरती श्रद्धा आहे, प्रेम आहे, अतूट प्रेम आहे. पण आई वडील आमचे कुठे आहेत? वृद्धाश्रमात आहेत. नाही ते ना धाकटे भावाकडेच राहतात, आमच्याकडे नाही, आमच्याकडे नाही जागा, आमच्याकडे ते सगळं काम नोकरी. भाव मनामध्ये असून उपयोग नाही ना हो. कर्म पण झालं पाहिजे ना. मला देवाविषयी सगळं माहिती आहे, पण आपण देवळात जात नाही, उपयोग आहे का काही? देवळात जाऊन देवाचं दर्शनही घेतलं पाहिजे. जितकं आपल्याकडे ज्ञान आहे तितकं आपलं कर्म घडलं पाहिजे आणि त्यातूनच आपली भक्ती. एखाद्या विषयी नातं निर्माण व्हायला हवं. आपल्याला प्रेम होतं एखाद्या विषयी म्हणजे काय होतं? त्याच्याविषयी सगळं काही आपण जाणून घेतो, बरोबर? त्याच्याविषयी सगळं काही आपण जाणून घेतो, म्हणून ते प्रेम टिकतं. एखाद्या विषयी प्रेम आपल्याला निर्माण झालं नाही याचा अर्थ त्याच्याविषयी आपण सगळं जाणून घेतलेलं नाही. भगवंताविषयी आपण सगळं काही जाणून घेतलं, मीच भगवंत आहे, भगवंतातलं ईशतत्व माझ्यामध्ये बघण्याचं ज्या वेळेला आपण सवय लावू स्वतःला, त्यावेळेला आपली कर्म पण टिकतील. कर्मातला उत्साह याविषयी आपण बोललो. माझ्या कर्मामधला उत्साह टिकून राहायला हवा आणि अशा प्रकारे साधना जर का आपण केली तर ज्ञान, कर्म आणि भक्ती याच्यामुळे आपल्याला आध्यात्मिक यश आपण प्राप्त करू शकतो. ओंकाराचे पाद हे जे 3 आपण बघितले याचा अर्थ काय आहे? सर्वत्र भगवंत आहे. आता आपण पुढच्या मात्रेकडे जाऊया. चौथी मात्रा म्हणजे ती विलंबित मात्रा. ओम म्हणताना शेवटचं जी विलंबित मकाराची स्पंदन कंपन आहे त्याला चौथी मात्रा अशी म्हटलेली आहे. त्याला चतुर्थ पाद म्हटलेलं आहे आणि याला नाव काही दिलेलं नाहीये. याला नुसतंच चतुर्थावस्था असं म्हटलं. जसं मगाशी बहिष्प्रज्ञ, अंतःप्रज्ञ अशी जी काही दिली होती अवस्थांची नावं, तसं याला फक्त चतुर्थावस्था असं म्हटलेलं आहे, नाव नाहीये याला. काही तत्वचिंतक असं याला तुरिया अवस्था असं म्हणतात. पण तुरिया अवस्था हा शब्द किंवा ही संकल्पना योग वसिष्ठामधनं पुढे आली आणि नंतर ती अनेकांनी वापरली. चतुर्थावस्थेला तुरिया अवस्था म्हणाल. पण आता आपण काय समजून घ्यायचंय? चतुर्थावस्थाच याला म्हणतात, विलंबित मकाराला. अंतःप्रज्ञ झाला, बहिष्प्रज्ञ झाला. मकार म्हणजे कसा झाला? उभयप्रज्ञ झाला. जलचर असतात आणि उभयचर असतात, हो ना, भूचर आणि ते सगळे उभयचर. तसं मकार काय झाला? दोन्ही मिळून झाला, कारण दोघांची एकात्मता झाली. तसं हा काहीच नाही. हा बहिष्प्रज्ञ पण नाही, हा अंतःप्रज्ञ पण नाही आणि हा चौथा पाद हा उभयप्रज्ञ पण नाही. हा सांगताही येत नाही, हा दिसतही नाही, उपदेश करता येत नाही, चिंतन करता येत नाही. मग काय असेल? कालपासून आपण हे सगळं बघतोय. अशा प्रकारे जो आहे याचा सारांश काय आहे? ही फक्त आणि फक्त एकात्मता आहे, वननेस आहे, कल्याणकारी आहे, हे अद्वैत आहे. हे तुम्हाला सांगता येणार नाही. आणि इथे उपनिषदकार अतिशय महत्वाची गोष्ट सांगतात की या सगळ्याला याला चतुर्थावस्था असं माना, मन्यते असं म्हटलेलं आहे. का मन्यते म्हटलंय? असं माना असं का म्हटलंय? कारण आपण मानल्याशिवाय, काहीतरी एक क्ष मानल्याशिवाय गणितच सुटत नाही हो आपलं. सगळ्यांना सवय आहे की नाही? काहीतरी एक्स मानल्याशिवाय शेवटचं ते उत्तर मिळतं का आपल्याला? नाही मिळत. तसं तेही इथूनच आलेलं आहे असं म्हणूया आपण. काहीतरी एक मानल्याशिवाय तो एक्स नंतर नाही आलेला, हा आधीपासून आमच्याकडे होताच. ह्याला असं तुम्ही माना, म्हणजे तुम्हाला ह्या सगळे पुढे पुढे तुमचं प्रस्थान होईल, तुम्हाला एक एक पायरीवर जाता येईल. एकदा का ही एकात्मता आपल्यामध्ये प्रतिष्ठापित झाली, बघा एकात्मता कुठे आली आहे? त्या मकारामध्ये आली. आकार, उकार आणि मकार, त्या मकारामध्ये आपण एकात्मता बघितली आहे. पण ही बघितलेली एकात्मता आपल्यामध्ये प्रतिष्ठापित झाली पाहिजे, पक्की बसली पाहिजे आणि ही दीर्घकाळ राहिली पाहिजे, कायमस्वरूपी राहिली पाहिजे. अशी ज्या वेळेला आपल्यामध्ये दीर्घकाळ जाणीव टिकेल त्यावेळेला आपण ह्या चौथ्या पादावर जाऊ की चराचरात असलेला भगवंत, माझ्यामध्ये असलेला भगवंत हे एकच आहे आणि ईशतत्वानी ही सगळी सृष्टी व्यापून टाकलेली आहे. ही भावना प्रतिष्ठापित होणं म्हणजे चतुर्थावस्था आहे. ही भावना प्रतिष्ठापित होणं म्हणजे चतुर्थावस्था आहे. ही भावना म्हणजे काय होतं? मकार होता. पहिल्यांदा बाहेरचं जग आकार, मग आतलं जग उकार, हे दोघही एकच आहेत. ही भावना म्हणजे मकार आणि हे सगळे गुण माझ्यामध्ये आलेत, यायला हवेत. ही प्रतिष्ठापना म्हणजे ही विलंबित मात्रा चतुर्थावस्था आहे. सामान्य व्यक्ती कोण आहे? आकार मध्ये आहे, बरोबर.
साधक म्हणजे कोण आहे? उकाराची साधना करणारे साधक आहेत. आणि सिद्ध कोण आहे? हे मकार आहे. आणि या सिद्धाचे गुण कायमस्वरूपी माझ्यामध्ये प्रतिष्ठापित व्हावे किंवा झाले म्हणजे हा ब्रह्मदेवाचा चतुर्थ पाद, सोयमात्मा चतुष्पाद. हे सगळे लोक जे ब्रह्मतत्वाने निर्माण केलेले आहेत ते केलेल्या समाजाला, दृष्टीला समजून घेतात. कोण लोक? लोक म्हणजे सगळे सत्पुरुष महापुरुष जे आहेत ना, ते अशा ब्रह्मतत्वाने निर्माण केलेल्या समाजाला, सृष्टीला समजून घेतात. सामान्यापासून सिद्धांपर्यंतचा प्रवास, सामान्यापासून सिद्ध होण्याचा जो प्रवास आहे हा अकार, उकार आणि मकाराचा प्रवास आहे. इथे असं सांगतात, अरे ब्रह्माचे प्रतीक ओंकार आहे निशंक. ओंकार काय आहे? ब्रह्माचं प्रतीक आहे. अरे ब्रह्माचे प्रतीक ओंकार आहे निशंक, याच्या ध्यानानं कित्येक साधकाचे सिद्ध झाले. काय छान ओवी लिहिली बघा. दोन फक्त ओवींमध्ये, या 4 चरणांमध्ये आपल्याला सांगून टाकलं ओंकाराचं महत्व काय आहे. आता उठसूट उठता बसता ज्या वेळेला आपण ओंकार म्हणतो ना, त्यावेळेला हे विचार मनामध्ये यायला हवेत की या ओंकाराची केवढी प्रगल्भ विचार आहे, काय केवढी महान विचारसरणी याच्यामध्ये, ही संकल्पना केवढी मोठी आहे आणि ती आपल्यामध्ये आपण उतरावायला हवी. अरे ब्रह्माचे प्रतीक ओंकार आहे निशंक, याच्या ध्यानाने कित्येक साधकाचे सिद्ध झाले. एक गोष्ट फक्त सांगतो ओंकाराच्या महत्वाची. एकदा हे आद्य शंकराचार्यांविषयी आपण जेव्हा जीवन प्रवास बघितला तेव्हा ते अनेक लोकांचे मतांचं खंडन करत होते. म्हणजे जे प्रदूषण होत होतं वैदिक संस्कृतीमध्ये त्यांचं खंडन करत त्यांना वादविवादामध्ये जिंकत ते पुढे जात होते. तेव्हा यांच्या सगळ्या प्रवासामध्ये यांना एक तांत्रिक भेटलं, तांत्रिक. आणि या तांत्रिकाने यांच्यावर काहीतरी प्रयोग केले. बरं, प्रयोग केल्यावरती आचार्यांना सुद्धा थोडा काहीतरी त्रास जाणवायला लागला. तो पण तेवढाच शक्तिशाली होता असं म्हणूया आपण. काहीतरी त्रास जाणवायला लागला. यांच्या बरोबर जे शिष्य होते ना, हे म्हणजे आचार्यांबरोबर जे एक शिष्य होते ते पूर्वीचे तांत्रिक होते, पण ते सुद्धा तो तंत्रमार्ग सोडून आचार्यांबरोबर चांगल्या मार्गासाठी आचार्यांचं शिष्यत्व त्यांनी घेतलं होतं. पण असं जेव्हा शिष्यत्व आपण घेतो त्यावेळेला यांना समजत होतं की आपल्या आचार्यांना, कारण ते तंत्रमार्गातले होते, शिष्य होते, त्यांना समजत होतं की आपल्या आचार्यांना जो त्रास होतोय ना हा या तंत्रमार्गातल्या या गोष्टीमुळे आहे. पण ते उपाय करू शकत नव्हते, कारण तशी आज्ञा नाही, तसं ते सोडून दिलेलं होतं करणं. मग यांनी काय केलं? यांनी ओंकाराचं अनुष्ठान केलं. शिष्यांनी ओंकाराचं अनुष्ठान केलं आणि त्याचा लाभ मिळाल्यानंतर तो त्रास हळूहळू कमी व्हायला लागला. आचार्यांच्या जीवनामध्ये घडलेला प्रसंग आहे. ओंकाराचं महत्व आपण जाणून घेतलं पाहिजे. ओंकाराची साधना करताना अशा प्रकारे अ, उ, म आणि मकाराची विलंबित कंपना आपण समजून घेतली पाहिजे. याच्या ध्यानाने कित्येक साधकाचे सिद्ध झाले. सगळी संत मंडळी आहेत ना, ती या आपल्या सगळ्या समाजाकडे अशा समदृष्टीने बघणारी आहे. एकात्म भाव यांच्यामध्ये प्रतिष्ठापित झालेला आहे. कधीही न हलणारा असा प्रतिष्ठापित झाला. जो मकाराची विलंबित मात्रा आहे ना, त्याचा अर्थ काय आहे पुन्हा एकदा सांगतो. हा सगळा भाव मनामध्ये कायमस्वरूपी राहणं. मग असा कोणामध्ये राहिलाय कायमस्वरूपी भाव? सत्पुरुषांमध्ये राहिलाय, स्वामी महाराजांमध्ये राहिलाय, अनेकांमध्ये राहिलेला आहे. जाणे ब्रह्म, जाणे माया, जाणे अनुभवाच्या ठाया, तो एक जाणावी तुर्या सर्व साक्षिणी. याला तुर्या अवस्था म्हणतात. तो एक जाणावी तुर्या सर्व साक्षी. तुर्या अवस्था असं याला काही जण म्हणतात. चतुर्थावस्थेला नेणारा नेता, चतुर्थावस्थेला नेणारा नेता जो आपल्याकडे चतुर्थीला येतो. कोण येतो चतुर्थीला? तो चतुर्थीलाच काय येतो? कारण चतुर्थावस्थेला नेण्याची त्याची क्षमता आहे. तो आपला नेता आहे की तुम्ही चतुर्थावस्थेकडे चला, म्हणून तो चतुर्थीला येतो. हा स्वतः चतुर्थावस्थेला गेलेला आहे आणि आपल्या भक्तांना सुद्धा आपल्या बरोबर हा त्या अवस्थेला नेतो. सामान्य माणूस, त्याच्यानंतर साधक आणि त्याच्यानंतर सिद्ध, ही अवस्था आपल्याला आज यांनी सांगितली आहे. आणि हे सगळं सांगताना शेवट काय सांगितले? असं तुम्ही माना. मन्यते असा शब्द वापरलाय. आणि या सगळ्यातनं पुन्हा एकदा काय सिद्ध काय केलंय? एकात्मता सिद्ध केलेली आहे. म्हणजे बोलण्याच्या सुरुवातीला आपल्याला असं वाटलं असेल की
आतापर्यंत एकात्मता सगळं सांगत असताना दोन भगवंत वेगळे बघा आणि असं सगळं असताना ही सगळी एकात्मता कुठे साध्य केलेली आपण मकारामध्ये, मकाराच्या विलंबित मात्रेमध्ये ही एकात्मता सिद्ध केली आहे आणि सगळा भगवंत एकच आहे. या उपनिषदाला मुंडक उपनिषद असं म्हणतात. माफ करा, मांडुक्य उपनिषद असं म्हणतात. मुंडक काल पाहिलं आपण. या उपनिषदाला मांडुक्य उपनिषद असं म्हणतात. याला केवळ 12 मंत्र आहेत. खूप छोटं उपनिषद आहे पण अत्यंत गर्भित असलेलं. एवढा सगळा विचार आपल्याला समजून घ्यायचा आहे. खरं म्हणजे हा सगळा विचार सांगायला 7-8 दिवस पण पुरणार नाही. भरपूर बोलण्यासारखी गोष्ट आहे. पण या सगळ्याला हे सगळं याच्यामध्ये लिहिलंय. त्याला मांडुक्य उपनिषद असं म्हणतात. आणि हनुमंतांनी एकदा रामांना विचारलं होतं की मी काय वाचू. मोक्षाप्रत त्याचं जे काही सगळं पूर्ण झालंय आणि नंतर हनुमंत रामाला विचारतात मी काय वाचू. तेव्हा प्रभू श्रीराम त्यांना असं सांगतात की मांडुक्यम एकमेवा, फक्त मांडुक्य वाच. ते वाचलंस तरी सुद्धा तुला जे अपेक्षित आहे ते सगळं तुला ज्ञान त्याच्यामध्ये होईल. हा सगळा उल्लेख मुक्तिकोप उपनिषद म्हणून जो आहे त्याच्यामध्ये आलाय. मुमुक्षाणाम विमुक्तये असं सांगतात. ज्यांना ज्यांना मोक्षाची इच्छा आहे त्यांना मोक्ष जर मिळवायचा असेल तर अशा प्रकारचं हे ज्ञान तुम्ही वाचा. आणि हे उपनिषद किती महान आहे. काय आहे, आपल्याला एखाद्याची महानता समजण्यासाठी ते उद्धृत केलं पाहिजे. सांगितल्याशिवाय समजत नाही. आतापर्यंत समजून घेतलं आपण पण अजून सांगतो किती महान आहे. आपल्या स्वामी महाराजांनी, व्यंगे स्वामी महाराजांनी जो दत्त महात्म्य नावाचा ग्रंथ लिहिला त्याच्याविषयी आपण बोलायला सुरुवात केलेली होती. दत्त महात्म्य कसा आला ग्रंथ त्या सगळ्याविषयी आपण बोललोय. दत्त महात्म्य हा जो ग्रंथ लिहिलेला आहे त्याच्यामध्ये स्वामी महाराजांनी हे उपनिषद आपल्या तोंडून वदवून घेतलं पाहिजे म्हणून त्याची रचना त्याच्यामध्ये केलेली आहे. कशी केली रचना माहितीये का. प्रत्येक ओवीचं तिसरं अक्षर जर घेतलं, ओवी सुरू झाली की तिसरं अक्षर प्रत्येक ओवीचं असं जर एकाखाली एक आपण घेतलं तर मांडुक्य उपनिषदाचे 12 मंत्र पूर्ण होतात. कुठपासून अध्याय 39, 53 अध्याय एकूण सगळे. अध्याय 39 पासून अध्याय 43व्या 91व्या ओवीपर्यंत, 39 ते 43, 43व्या अध्यायातली 91वी ओवी, या सगळ्या ओव्या एकत्र केल्या आणि प्रत्येक ओवीचं तिसरं अक्षर आपण जर का म्हणत गेलो, असं म्हणायला सांगितलेलं नाहीये पण सरळ ओवी वाचताना आपल्या तोंडून ते वदवून घेतलं जाणार आहे, आपोआप म्हटलं जाणार आहे आपल्याकडून. ते इतकं महत्वाचं हे उपनिषद आहे की स्वामी महाराजांना पण असं वाटलं की जे आपले कोणी भक्त असतील आपल्यासाठी नाही, जे कोणी दत्त महात्म्याचं पारायण करतील वाचतील त्यांच्याकडून हे वदवून घेतलं गेलं पाहिजे. इतकी काळजी आपली कोण घेतात, सद्गुरू घेतात. कायम आत्मा बलहीन लभ्य, आपल्याला आपण बलहीन आहोत हे आपल्याला समजलं ना की आपण शरण गेलं की त्यांची जबाबदारी आहे आपल्याला बलवान कसं करायचं ते. त्या जबाबदारीच्या भावनेतूनच हे त्यांनी कदाचित लिहिलेलं असेल की आपल्या सद्गुरून म्हणजे आपल्या शिष्यांकडून भक्तांकडून हे मांडुक्य उपनिषद यांच्या तोंडून गेलं पाहिजे. कसं गेलं पाहिजे तर अशा प्रकारे गेलं पाहिजे. याच बरोबर त्याच काही अध्यायांमध्ये ईशावास्य उपनिषद सुद्धा स्वामी महाराजांनी अशाच प्रकारे रचना केली आहे आणि 2-3 शांती मंत्र त्याच्यामध्ये त्यांनी अशा प्रकारे रचना केलेली आहे. इतकं महत्वाचं हे मांडुक्य उपनिषद आहे. आपण आज ओंकाराच्या मात्रा पाहिल्या. की जो बहिष्प्रज्ञ आहे, आपल्या सगळ्यांना बाहेरच्या सृष्टीमध्ये प्रत्येकामध्ये आपल्याला भगवंत बघायचा आहे. त्याच्यानंतर ऊ स्वतः मधला भगवंत बघायचा आहे. जो बाहेर भगवंत बघतोय तोच आतला भगवंत आहे का, आपल्यामध्ये आपल्याला भगवंत दिसतो का, हे बघण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. त्याची साधना आपल्याला करायची. आकाराची साधना केल्यामुळे आपण महापुरुष होऊ शकतो, सत्पुरुष होऊ शकतो. आपल्या पुढच्या सगळ्या वंशामध्ये भगवंताला जाणणारे वंशज निर्माण होऊ शकतात. असं आकाराच्या साधनेतून साध्य होणार आहे. उकाराच्या साधनेतून काय साध्य होणार आहे, आपण ज्ञानी होणार, आपल्या ज्ञानाचा उत्कर्ष होणार आहे, ज्ञान परंपरेचा उत्कर्ष होणार आहे. आता तुम्ही मला सांगा, जर आपल्या वंशामध्ये भगवंत जाणणारे वंशज जर का निर्माण होणार असतील तर ते भगवंत जाणणारे म्हणजेच ते ज्ञानी पण बनणार आहेत की नाही. म्हणजे आकाराच्या साधनेतून काय होणार, उकाराच्या साधनेतून काय होणार आणि मकाराची साधना आपण केली, बाहेर दिसणारे ईशतत्व आणि माझ्यामध्ये असलेले ईशतत्व हे दोन्ही एकच आहे. ही एकात्मता ज्या ठिकाणी प्रस्थापित केली जाईल
तिथे आपली मकाराची साधना असेल आणि विलंबित कंपनातून आपल्याला हे सगळे गुण आपल्यामध्ये कायमस्वरूपी प्रतिष्ठापित करायचे. कधीही हलता कामा नये. ज्या वेळेला आपण ओंकार म्हणू, ओम असा उच्चार करू, त्या वेळेला आपल्याला ओम असं म्हणताना हा एवढा सगळा विचार आपल्या डोळ्यासमोर यायला हवा. आचार्यांनी अखंड कर्मयोग केला. आचार्यांकडे ज्ञान उत्कट होतं, कर्म उत्कट होतं, भक्ती उत्कट होती. आचार्यांनी हात मारल्या स्तोत्र रचल्या तोंडातून शब्द स्फुरले की भगवंत उपस्थित होत होते, अशी त्यांची भक्ती होती. पंचायतनं पूजा करण्यासाठी त्यांनी समाज एकत्र केला. सगळ्यांनाही पंचायतनाची पूजा करा म्हणून सांगितलं. त्यांचं कर्मही उत्कट होतं आणि ज्ञानही उत्कट होतं, याची कल्पना आपण घेतली. त्याच्यानंतर आपण प्राणांच्या अस्तित्वाविषयी बोललो. प्राणाचं महत्व काय आहे? आपल्या इतक्या जवळ प्राण आहे ना की जोपर्यंत तो निघून जायला बघत नाही तोपर्यंत आपल्याला त्याचं महत्व कळत नाही. एवढं महत्व किती प्राणाचं आहे हे आपण प्राणाच्या अस्तित्वातून, की ज्याच्यामध्ये 6 ऋषींनी भगवान पिप्पलादांना त्यांच्या मनामध्ये असलेले प्रश्न विचारले. कोण झोपतो, कोण जागा राहतो, स्वप्नी अवस्था पण सांगितली, सुषुप्ती अवस्था पण सांगितली. आणि हे सगळं आपण त्या प्रश्न उपनिषदामध्ये विचार केला, की ज्याच्यामध्ये प्राणाच्या अस्तित्वाविषयी आपण विचार केला. त्याच्यानंतर पुढे जाऊन हे सगळ्याचे बिंदू जोडत पुढे जाता आपण ज्ञान साधना कशी करायची, संन्यासी वृत्ती आपल्यामध्ये कशी आली पाहिजे, संन्यास धर्माचा पुरस्कार करणारं मुंडक उपनिषद आपण बघितलं, ज्याच्यामध्ये ज्ञान साधना असा विषय आपण पाहिला. आणि साधना जी करायची ती ज्ञानयुक्त कशी असली पाहिजे याच्याविषयी विचार आपण कालच्या दिवसामध्ये केला. आणि आज आपण ओंकाराची साधना, आता या उद्या सकाळपासून किंवा अगदी आजपासून ज्या वेळेला आपण ओंकाराची साधना म्हणून कराल, ओंकार ज्या वेळेला आपल्या मुखावाटे बाहेर पडणार असेल त्या वेळेला ओम असं म्हणताना आपल्याला बाहेरचा देव, आतला देव हे सगळे एकत्र, हे सगळं या फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये सुद्धा, निमिष मात्रेनं सुद्धा आपल्या लक्षात आलं पाहिजे. आणि मकाराची जी विलंबित मात्रा आहे त्यावेळेला हे सगळे गुण माझ्यामध्ये कायमस्वरूपी कसे प्रतिष्ठापित राहतील याच्याविषयीच आपल्याला विचार करायचा आहे. आणि ही अशा प्रकारची अवस्था, हे सगळे गुण आपल्याला आपल्यामध्ये सामावून घ्यायचे आहेत. आणि सामान्य माणसापासून सामान्यानंतर साधक आणि साधकापासून सिद्धांपर्यंतचा प्रवास हा आम्हाला सगळ्यांना करायचा आहे. आणि याच्यासाठी आपल्याला सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे. सद्गुरूंच्या आशीर्वादाशिवाय आणि देवाच्या कृपेशिवाय हे आपल्याला सहज साध्य होणार नाही. त्यामुळे असा सगळा प्रवास हा आपल्याला सद्गुरूंनी मार्गदर्शनामध्ये करावा, सद्गुरूंनी याचं मार्गदर्शन आपल्याला करावं. आणि मला सद्गुरू पाहिजे ही तळमळ प्रत्येकाच्या मनामध्ये कायम असावी. आपल्याला सद्गुरू कधी ना कधीतरी मिळणार आहे, आपल्याला सद्गुरू मार्गदर्शन करणार आहेत अशी प्रार्थना आपण करूया, अशी अपेक्षा आपण करूया. आणि आज आपण इथे थांबूया. करुणी विनवणी पायी ठेवितो माथा, परिसावी विनंती माझी पंढरीनाथा, एका जनार्दनी गुरुपदी मस्तक, ठेवूनी सम्यक ब्रह्म झाला. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुदेव परम तत्व तस्मात् गुरुपाश्रये. काले वर्षपर्जन्यं पृथिवीं सस्यशालिनीं, देशोऽयं क्षोभरहितो ब्राह्मणाः सन्तु निर्भयाः, अपुत्राः पुत्रिणाः सन्तु पुत्रिणाः सन्तु पौत्रिणः, अधनाः सधनाः सन्तु सर्वे निरामयाः. आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरं, सर्वदेव नमस्कारं केशवं प्रति गच्छति. श्रोता वक्ता श्री गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. श्री लक्ष्मीनारायण महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज